500 ते 550 मुलं या अभ्यासक्रमामधून गेली आणि त्यांना एक वेगळा म्हणजे त्यांचे ट्रान्सफॉर्म झाले. त्यांच्या पालकांचे जे अनुभव पालकांनी जे सांगितले मुलांबद्दल ती मुलं बदलून गेली अक्षरशः. तर हे आम्ही 2015 साली इन्स्टिट्यूट सुरू केली. इन्स्टिट्यूटचा पण उद्देश हाच होता की ह्या खेळाचं ह्या विषयाचं प्रशिक्षण लोकांना मिळावं आणि हा विषय मेन स्ट्रीम मध्ये यावा, हा विषय अभ्यासक्रमामध्ये यावा. आणि त्यासाठी आता या आमच्या टीममध्ये मी तेव्हा सुरू केलं तेव्हा आम्ही 2 जण होतो. मामांच्या मार्गदर्शनाखाली मी आणि विवेक शिवदे. विवेक हा सुद्धा हायली एज्युकेटेड IIT पवईचा बीटेक एमटेक मेटलर्जी मधला माझा कलिग आहे. तर तोही चांगला पॅशनेट माउंटेनियर आहे. तो आणि मी असं आम्ही एक टीम वाढत वाढत आता 9 जणांची टीम आहे. 9 जण परमनंट आहोत. 9 जण ब्रेड अँड बटर ह्या ऍक्टिव्हिटीज मधनं या इन्स्टिट्यूट मधनं आम्ही आमचं कमवू शकतोय. आणि आत्ता रिसेंटली खूप चांगली गोष्ट मला सगळ्यांना आपल्याला सांगायला अभिमान वाटतोय, आनंद वाटतोय की पुणे विद्यापीठामध्ये डिप्लोमा या विषयाचा गिर्यारोहण या विषयाचा डिप्लोमा म्हणजे माउंटेनिअरिंग मधला डिप्लोमा भारतात पहिल्यांदा आपल्या इन्स्टिट्यूट कडून युनिव्हर्सिटीमध्ये चालू झालाय, ज्याची प्रवेश प्रक्रिया पण सुरू झाली आहे. आणि त्याला थँक्यू सो मच. आणि त्याला आता एंट्रन्स एक्झाम आहे. तर आता एंट्रन्स एक्झाम साठीचा जो रिस्पॉन्स आहे, आमच्याकडे 40च सीट्स आहेत या डिप्लोमासाठी, पण ऑलरेडी 100 लोकांनी आता एंट्रन्स साठी फॉर्म भरलेले आहेत. सो असा रिस्पॉन्स आता आहे आणि हा फुल 1 इयर डिप्लोमा असणार आहे. तर अशा पद्धतीने हे मेन स्ट्रीम मध्ये आणायचा आमचा प्रयत्न आहे. तर अशा पद्धतीने एक गिर्यारोहणामधलं करिअर सुद्धा एक्सप्लोअर करतोय असं म्हणायला हरकत नाही. परदेशामध्ये अनेक वेगळ्या पद्धतीची अशा पद्धतीची करिअर लोक करतात. येस समीर. नाही म्हणलं एंट्रन्स तुम्ही पर्वती चढायला लावता की काय? नाही, आता तरी एंट्रन्स ऑनलाईन आहे, कोविडची कृपा. पण जर कोविड नसता तर नक्की आम्ही एक फिजिकल टेस्ट घेणार होतो. पण आता कोविडमुळे सगळं ऑनलाईनच चाललंय. सो एंट्रन्स ही ऑनलाईन होईल. मी त्याचे पण डिटेल्स पाठवतो नंतर शार्दूलला. शार्दूल तू ग्रुपवरती पाठवू शकतो सगळ्यांना. पण आता म्हणजे ह्याचा ह्या इन्स्टिट्यूटचा काहीतरी सिलेबस असतो ना, म्हणजे आपल्याला प्रत्येक कुठलंही शिक्षण घ्यायचं मग त्याला एक इलिजिबिलिटी आहे, सिलेबस आहे आणि काहीतरी परीक्षा आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी कशा डिझाईन करताय तुम्ही? त्यासाठी अनेक म्हणजे वेगळ्या क्षेत्रांमधल्या तज्ञांची मदत घेतोय. बायोडायव्हर्सिटी असेल किंवा इकॉलॉजी असेल, एन्व्हायरमेंट सायन्स असेल, मॅनेजमेंट असेल, ऍडमिनिस्ट्रेशन असेल, तर या विषयांमधले वेगळे तज्ञ लोक एकत्र येऊन तज्ञ मंडळीचे समविचाराचे आहेत. त्याच्यामध्ये आपल्याच क्षेत्रामधले सुद्धा काही मंडळी आहेत. कारण आउटडोअर मध्ये किंवा गिर्यारोहणामध्ये फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी किंवा म्हणजे ब्लॉगिंग जी आजकाल खूप वाढलंय, व्हिडिओ लॉगिंग किंवा ब्लॉगिंग, तर ह्या प्रकारचे सुद्धा त्याचं एक काय स्टँडर्डायझेशन असावं किंवा हे कसं जो कोणी नवीन येतोय या क्षेत्रामध्ये तर त्यांनी कसा विचार करावा, यासाठी काही बेसिक लेक्चर्स त्याची सुद्धा आहेत आणि त्यालाही काही वेटेज आहे. त्यामुळे त्या क्षेत्रातली काही मंडळी म्हणून फोटोग्राफीचे 4 लेक्चर्स, व्हिडिओग्राफीचे बेसिक 5 लेक्चर्स अशा पद्धतीने सुद्धा ते डिझाईन करतोय. तर वेगळ्या क्षेत्रातले तज्ञ लोक याच्यामध्ये आहेत आणि त्यांच्या मदतीने हा सिलेबस डिझाईन झालाय. मला प्रश्न विचारायचा होता. हॅलो, फर्स्टली शार्दूलला थँक्यू इतका इंटरेस्टिंग सब्जेक्ट ऑर्गनाईज करण्यासाठी आणि कॉंग्रॅच्युलेशन टू यू की तुम्ही एव्हरेस्ट करून आलात. मी सर हा शब्द मुद्दामून आता वापरला नाही. मी HMI मधनं बेसिक कोर्स केला होता म्हणून माझा खूप आवडीचा विषय आहे. तर मला जाणून घ्यायला आवडेल की तुम्ही HMI नेम कुठल्या इन्स्टिट्यूट मधनं ट्रेनिंग घेतलं की गिरीप्रेमीच्याच कडेच तुम्ही सुरुवातीपासून ट्रेनिंग घेतला? दुसरा प्रश्न असा होता की मला पर्सनली आमची एक्सपिडिशन जी होती ती आम्ही झोंगरीचा रूट घेतला होता HMIच्या बेसिसपर्यंतच्या, आणि तिथे आमच्याबरोबर शेर्पाच होते. पण जेव्हा तुम्ही एव्हरेस्ट सारखं ही गोष्ट केली, एवढी डिफिकल्ट ट्रेक जेव्हा केला किंवा एक्सपिडिशन जेव्हा केलं, तेव्हा जेवण हे कसं, म्हणजे शेर्पा जरी असले तरी ते पण म्हणजे ते त्यांना सुद्धा वरती सामान पोहोचणं, लिमिटेड ऑक्सिजनची कमी असणं, याच्यामध्ये जे काय त्याने एनर्जी मिळेल असं तुम्ही काय
करता, हा दुसरा प्रश्न. तिसरा म्हणजे अशा मी बऱ्याच गोष्टी बऱ्याच म्हणजे आमच्याही जेव्हा आम्ही कोर्स करतो तेव्हा टीचर होते की ज्यांनी ही सेड दॅट की मोस्ट डिफिकल्ट फेस त्यांनी क्लाइंब केली. तर कुशांग शेर्पा असेल, कुशांग शेर्पा असेल, कुशांग शेर्पा शेर्पा Correct. Who climbed the Kangshung face, the world's most difficult face. Yes. तर तुमचं डिसिजन मेकिंग तुम्ही ती कसं केलं आणि तुम्ही कुठली फेज म्हणजे तुम्ही कुठला रूट घेतला, नॉट इन डिटेल ऑब्व्हियसली, पण मी अशा खूप स्टोरीज ऐकल्या त्याच्याबद्दलच्या, तर मला ऐकायला ब्रीफ. नक्की नक्की मला सांगायला आवडेल आणि एव्हरेस्ट विषयावर बोलायला मला म्हणजे लिमिटलेस मी बोलू शकतो. कारण तेवढं 2 वर्ष ते एव्हरेस्ट अक्षरशः अंगात भिनलं होतं. शार्दूलनी तो अनुभव घेतलेला आहे. तर एव्हरेस्टवर जाण्याचे टोटल आतापर्यंत साधारणपणे 21 मार्ग वेगळ्या वेगळ्या लोकांनी अटेम्प्ट केलेत आणि त्यातले 16 मार्ग सक्सेसफुली टॉपपर्यंत गेलेत. पण त्यातले 2च प्रॉमिनंट मार्ग आहेत, एक नॉर्थ साईडनी आणि एक साऊथ साईडनी. नॉर्थ साईडचा जो येतो चायनाकडून येतो, साऊथ साईडचा नेपाळकडून जातो. त्यामुळे 95% लोक साऊथ साईडनी नेपाळकडून जातात, जे खूप चांगले क्लाइंबर्स किंवा अल्पायनिस्ट असतात किंवा जे खूप वेगळं काहीतरी करायला आलेले असतात. तिथे पुन्हा प्रश्न अर्थकारणाचा येतो, जो मगाशी समीरने विषय काढला होता की आम्ही एक्सपिडिशन जेव्हा करतो तेव्हा आमच्यासाठी जे काही पैसे डोनेशन मिळालेले आहे ते डोनेशन सत्कारणी लावून तिथं ती एक्सपिडिशन सक्सेसफुल झालीच पाहिजे असं डोळ्यासमोर असतं. पण जेव्हा एखादा सेल्फ फंडिंगनी येतो, परदेशातला गिर्यारोहक किंवा स्पॉन्सरच घेऊन येतो, त्यावेळेला त्यांच्यासाठी एक खूप हार्ड रूट अटेम्प्ट केला. समिट जरी नाही झालं तरी चालेल, पण एक खूप हार्ड रूट अटेम्प्ट केला, हे सुद्धा त्यांच्यासाठी वेगळं अचिव्हमेंट असतं, जे आपल्याकडे अजून मानलं जात नाही, ज्याला तेवढी ग्रॅव्हिटी लोकांना माहिती नाहीये की बाबा ह्याने कांगशुंग फेस अटेम्प्ट केलाय. समिट जरी नसेल झालं तरी कांगशुंग फेस म्हणजे काय ते लोकांना माहित नसतं. समिट झाला का, झेंडा लागला का, तरच बोला, असं आपल्याकडे अजूनही लोकांचं म्हणणं आहे. तर त्यामुळं आम्हाला डोनेशन मधून करत असल्यामुळं ट्रॅडिशनल रूटनीच जावं लागलं की समिट ही प्रायोरिटी होती, नॉट द डिफिकल्टी. त्यामुळे ऑब्व्हियसली हा रूट काही सोपा रूट नाहीये, ह्याच्यातही सगळे तेच चॅलेंजेस आहेत. 8,000 मीटरच्या वरचं विश्व कुठूनही गेलात तरी सेमच आहे. त्यामुळं आम्ही ह्या रूटनी गेलो होतो. पण येस, तो रूट एक खूप अवघड रूट आहे आणि असेच अन्नपूर्णाला सुद्धा 3 रूट्स वेगळे वेगळे होते. तर त्या 3 मधला सुद्धा आम्ही त्यातला त्यात जो सगळ्यात अवघड रूट होता तो आम्हाला घ्यावा लागला. सोप्या रूटमध्ये यावर्षी क्लाइम्बिंग नाही करता आलं, कारण तिथे मध्ये मोठी आईस वॉल होती, ती क्लाइम्ब करता आली नाही कोणाला. त्यामुळे तो रूट नाही घेता आला सोपा, मग अवघड रूट घ्यावा लागला. ज्या अवघड रूटवरती दिवसातनं एक अव्हलांच कमीत कमी होतो, जो आम्ही पुढे गेल्यावर 10 मिनिटं मागे अव्हलांच झाला म्हणून आम्ही सगळे वाचलो. कदाचित वेळ मिळाला तर मी तो एक शॉर्ट तुम्हाला दाखवेन किंवा काही त्यातले फोटो दाखवेन. कारण अन्नपूर्णा माझ्यासाठी सुद्धा एक म्हणजे सगळ्यात थ्रिलिंग एक्सपिडिशन आतापर्यंतची होती. आणि माझं ट्रेनिंग विचाराल तर मी बेसिक केलं मनालीच्या अटल बिहारी इन्स्टिट्यूट मधून, ऍडव्हान्स केलं HMI मधून, सर्च अँड रेस्क्यू कोर्स केला NIM मधून, त्याच्यानंतर एक इंटरनॅशनल कोर्स अल्पाईन कोर्स झाला होता, तो पण IMF स्पॉन्सर्ड होता, तो केला. आणि मग त्याच्यानंतर मी गिरीप्रेमीमध्ये एक्सपिडिशन सुरू केल्या. सो ट्रेनिंग मी वेगळ्या सगळ्या इन्स्टिट्यूट मधून केलं. त्यामुळे येस, ऑल इन्स्टिट्यूट. फक्त एक जवाहर इन्स्टिट्यूट मध्ये जायचं राहिलंय, कधी संधी मिळाली तर. आणि फूड, येस, फूडचं आता या मोठ्या एक्सपिडिशन्स मध्ये असं होतं की बेस कॅम्प पर्यंत टोटलची आमची 50-60 दिवसाची एक्सपिडिशन असते ना, त्यातला आम्ही जवळपास 30-35 दिवस बेस कॅम्पलाच काढतो, 40 दिवस म्हणा तुम्ही, आणि उरलेले दिवस फक्त माउंटन मध्ये वर खाली जे चालू असतं त्याच्यात जातात. त्यामुळे माउंटनचा म्हणजे वरचा स्टे, बेस कॅम्पच्या वरचा स्टे हा हार्डली 8-10 दिवसांचा किंवा रात्रींचा असतो. तर तेवढे वरचे जे माउंटन मधले दिवस असतात त्याच्यासाठी रेडी टू ईट फूड जे पटकन पाण्यामध्ये टाकून बनवता येईल असं घेतो. म्हणजे आता एक सर्वमान्य सगळ्यांना माहिती असलेली कंपनी म्हणजे MTRचं एक रेडी फूड येतं, जे आपण गरम पाण्यात टाकून खाऊ शकतो. पण तसंच अनेक वेगळ्या कंपनीज आहेत. त्यातले आम्हाला एक चेन्नईची कंपनी आहे जी खूप चांगलं जिचं फूड आहे टेस्ट वाईज आणि क्वालिटी वाईज, ते आम्ही गेले अनेक वर्ष वापरतोय. तर ते फूड आम्ही घेऊन जातो, ते फक्त वरच्या 8-10 दिवसांसाठी. आणि कारण तिथे पाणी बनवणंच मेन चॅलेंज असतं, त्यामुळे खाणं वगैरे हे लक्झरी आहे सगळी. त्यामुळं खाली बेस कॅम्पला मात्र सगळी सोय व्यवस्थित असते, म्हणजे रेग्युलर डाळ भात आणि रोटी सब्जी. तिथे किचन स्टाफ असतो प्रॉपर, जे व्यवस्थित जेवण बनवतात. LPG गॅस असतो,
त्यामुळे तिथे जेवणा खाण्यामध्ये कुठेही कमी नसते. कारण मगाशी मी जो शब्द वापरला ना, एन्जॉय द डिस्कम्फर्ट, तर तो सुद्धा एन्जॉय करण्यासाठी आम्ही पण प्रयत्न करत असतो की 60 दिवस डिस्कम्फर्ट एन्जॉय करायचा आहे. ऍटलिस्ट त्यातले 30 दिवस तरी कम्फर्ट मध्ये राहता येतंय का बघूया, त्यातल्या त्यात कम्फर्ट. म्हणून मग ह्या मोठ्या एक्सपिडिशनचे बेस कॅम्प्स हे त्यातल्या त्यात कम्फर्टेबल करायचे, की जिथे जेवणा खाण्याची व्यवस्थित सोय असते, पाणी असतं, शेर्पास म्हणजे सगळे सपोर्ट स्टाफ असतो, राहायला प्रत्येकाला एक एक टेंट असतो, कारण का सामान 30 दिवसाचं सगळीकडे मेस होऊन जाईल अदरवाईज. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी तिथे मोठ्या एक्सपिडिशन्स मध्ये असतात. आपल्या इकडचं जसं HMI मध्ये तुम्ही गेला होतात, तसं आपल्या इथल्या हिमालयातली एक्सपिडिशन जर आम्ही करतो तेव्हा आम्ही आमचं फूड सगळं बरोबर घेऊन जातो आणि ते तिथेच बनवतो. आणि अगदी वरच्या अल्टिट्यूडला तर काहीच नेत नाही, तिथे फक्त चॉकलेट्स, एनर्जी बार्स, ड्राय फ्रुट्स त्याच्यावरच ते काम चालतं. तर असं ओव्हरऑल साधारण फूड प्लॅनिंग असतं. येस, येस शार्दुल. बाकी कोणी बोलणार नसेल तर मग मी एक जस्ट पुश करतो. जर असं पूर्णानंद आय थिंक वॉन्ट्स टू आस्क अ क्वेश्चन. येस प्लीज बोला. म्यूट आहे तुमचा. हा, अतिशय फालतू वाटेल हा प्रश्न. ते सिनेमामध्ये जे दाखवतात, हा म्हणजे आपण मोकळे होऊन जातो ना, क्रिटिसिझमची वेळच येऊ द्यायची नाही. ते सिनेमामध्ये लोक दाखवतात की ते काहीतरी आवाज झाला की ते अॅव्हलांचला सुरुवात होते. तर ते तसं असतं का? ते कसं म्हणजे कधी होतं ते अॅव्हलांच, म्हणजे काय आहे ते? ओके, आता माझा म्हणजे जवळपास मी पहिल्यांदा हिमालयामध्ये गेलो 2008 साली. तेव्हापासून दरवर्षी हिमालयात जातोय, ऑलमोस्ट न चुकता. सो 12-13 वर्ष हिमालयात जातोय आणि कधी कधी 2दा पण गेलो वर्षातनं. 20-22 वेळा तरी हिमालयामध्ये मी जवळून बघितलं. आणि इतक्या सगळ्या वेळेला अॅव्हलांच मी सगळ्या वेळेला होताना बघितलेत. म्हणजे थिअरीमध्ये असं आम्हाला शिकवतात. आता ज्यांनी कोर्स केलाय, मी त्यांचं नाव विसरलो, पण आता ज्यांनी प्रश्न विचारला होता, लिनाली, तर त्यांनी पण थिअरीमध्ये हे शिकलं असेल की अॅव्हलांचेस जनरली ऊन वाढल्यावरती, स्नो वितळल्यावरती होतात. पण मी आतापर्यंत अॅव्हलांच हे सगळ्या वेळांना होताना बघितलेत. पहाटे 3 वाजता, रात्री 11 वाजता, दुपारी 1 वाजता, सकाळी 9 वाजता, सगळ्या वेळेला अॅव्हलांच होतात. तर बेसिकली तुम्ही जो म्हणताय ना, खूप मोठा आवाज जर झाला तर त्याचं व्हायब्रेशन्स जे असतात खूप मोठ्या आवाजाचे, हे काही प्रमाणात, अगदी थोड्या प्रमाणात कारणीभूत ठरू शकतात. म्हणजे अगदी असा तो अॅव्हलांच असा काठावर येऊन थांबलाय, म्हणजे त्याची क्रॅक एवढी मोठी झाली आहे आणि ती क्रॅक फक्त एवढीशी तुटायची राहिली आहे. तर ती क्रॅक म्हणजे ऑलरेडी त्याचा सेल्फ वेट आहे आणि तो पडणारच आहे, एवढीशी क्रॅक फक्त तुटायची राहिली आहे. तर ती त्या आवाजाने तुटू शकते, ते कारणीभूत होऊ शकतं. पण ते कावळा बसायला फांदी तुटायला टाईप तसं झालं तरच. पण अदरवाईज आता ह्या सगळ्या एव्हरेस्ट मोहिमेमध्ये जर तुम्ही बघितलं तर एव्हरेस्टला, बेस कॅम्पला आणि कॅम्प 2 पर्यंत हेलिकॉप्टर हे सर्रास फिरत असतात. आणि हेलिकॉप्टरचा आपण जर जवळ उभं राहिल्यानंतर किती व्हायब्रेशन्स येतात आपल्याला माहितीये. तर ते हेलिकॉप्टर जर माउंटन मध्ये कसंही फिरतंय तर मग तर किती अॅव्हलांचेस व्हायला पाहिजे होते. तर तसं होत नाही. तर असं नाही अगदी की आवाजानेच अॅव्हलांच होतो, पण तो आवाज कारणीभूत ठरू शकतो कधी, जर तो अॅव्हलांच अगदी पडायच्या ऑन द व्हर्ज ऑफ आहे आणि ते निमित्त झालं तर. अदरवाईज टेक्निकली म्हणजे सायंटिफिकली जर अभ्यास केला तर अॅव्हलांचेस कसे होतात, तर बेसिकली जी मेल्टिंग सायकल असते, मेल्टिंग आणि फ्रीजिंग अशी सायकल असते. म्हणजे दिवसभर मेल्ट होतो आणि रात्री फ्रीज होतं, असं हाय हिमालयामध्ये ती सायकल्स असतात, मेल्टिंग आणि फ्रीजिंग, मेल्टिंग आणि फ्रीजिंग. तर त्या मेल्टिंग फ्रीजिंग सायकल्स मध्ये ज्या वेळेला आपण ते जे पाण्याचं संगत आचरण वगैरे जे शिकलोय लहानपणी की -0 ते -4 डिग्री मध्ये वेगळं असतं आणि 0 ते +4 डिग्री मध्ये वेगळं असतं. तर दॅट 0 to 4 डिग्री, 0 to -4 डिग्री इज सम वॉट काय म्हणेल की रिस्पॉन्सिबल फॉर अॅव्हलांचेस. कारण ते जेव्हा फ्रीजिंग आणि मेल्टिंग होतं त्यावेळेला त्याच्यामध्ये गॅप्स तयार होतात आणि मग त्या गॅप्स ज्या तयार होतात त्या गॅप्समुळे तिथे क्रॅक होतात. आणि मग वेट जेव्हा वाढतं, जो मागच्या सरफेसनी जिथे पुढचा भाग धरून ठेवलेला असतो त्याचं पुढच्या सरफेसचं वेट वाढलं की हे मोठं 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 होत जातं आणि मग हा भाग तुटून पडतो. तर हे जी गॅप पडत जाते ही एकतर अनइव्हन सरफेसमुळे पडते
खूप मास ऑफ स्नो खूप जर पडला असेल तर ती पडते. तर अशा कारणांमुळे अवलांचेस होतात. आणि जे स्नो अवलांचेस होतात ते 100% 2-3 फूट स्नोफॉल झाला आणि अशा अँगलला जर तो स्नोफॉल झालेला असेल तर अवलांच होतातच होतात. म्हणजे आम्ही स्वतःच एकदा चूक केली होती. थेअरीमध्ये सगळं शिकलोय, सगळं वाचलंय की काही झालं तरी 2 फूट स्नोफॉल जेव्हा होतो त्यावेळेला 48 तासापर्यंत मुवमेंट करायची नाही. 2 फ्रीजिंग आणि मेल्टिंग सायकल झाल्याशिवाय करायची नाही मुवमेंट. हे थिअरीत वाचलंय. पण कधी कधी असं होतं की वेदर विंडोचं प्रेशर असतं की हाच एक दिवस मिळणार आहे, आत्ता नाही केलं तर नाही सबमिट होणार आणि एवढे दिवस आपण धासली तर करून टाकू सबमिट, काहीतरी प्रयत्न करू, ऍटलिस्ट परत गेल्यावर सांगायला होईल की आम्ही प्रयत्न केला, सोडलं नाही. तर त्यासाठी इंद्रासन मोहिमेला 2015 मध्ये आम्ही गेलो होतो आणि असंच 2 दिवस स्नोफॉल झाला. दिसत होतं की 1.5 फूट स्नोफॉल झालाय, अवलांच होणार आहे, तरी सुद्धा आम्ही अटेम्प्ट घेतला आणि त्या अटेम्प्ट मध्ये ठरल्याप्रमाणे ह्या स्लोप वरती गलीमध्ये आम्ही चालत होतो. असा गलीतनं जाणारा रूट होता आणि अवलांचेस सुरू झाले आणि आम्ही कॉल घेतला परत यायचा, कारण भयंकर होता तो प्रकार. आणि त्या अवलांच मध्ये माझ्या डोळ्यासमोर आम्ही सगळेच अडकलो त्या अवलांच मध्ये. सुदैवाने मी आयसॅक्सनी अरेस्ट झालो, मी आणि माझ्यावरचा गणेश होता माझ्यावरती. आम्ही उतरत होतो ऍक्च्युली आणि माझ्या खाली आनंद, अक्षय, आमचे 2 मेंबर्स होते. ते 2 जण अवलांच मध्ये मला खाली वाहत जाताना दिसले. 1800 फूट खालती गडगडत गेले 10 सेकंदामध्ये, 10-20 सेकंदात. पण सुदैवाने त्यांना काही झालं नाही, लकीली वाचले. पण तो अवलांच आम्ही डोळ्यांनी अनुभवला, बघितला. पायाखालची जमीन सरकली होती, धडधड धडधड थरथर जी होती ती थरथर पुढचे अर्धा तास थांबली नव्हती. इतके भयंकर तो अनुभव होता. पण असं आहे म्हणजे अवलांचेस हे कधीही होतात आणि त्याची काही अशी वेळ नाही. मला आणखी एक मला एक प्रश्न- प्रश्न विचारायचा होता. इलिनाली, येस. ओके, विचार. बरं, हा प्रश्न आय थिंक खूप वेळा तुम्हाला लोकांनी विचारलेला असेल की लोक म्हणतात ना, जसं की कुठल्या डिरेक्टर बरोबर तुम्हाला काम करायला आवडेल, असा एक प्रश्न विचारला जातो. तर कुठला पीक असं असतं ना, एक माय ड्रीम पीक विच आय लाईक टू क्लाइंब. कारण मी असं खूप ऐकलंय K2 बद्दल, डेडलिएस्ट पीक इन द वर्ल्ड. असं काही लोक म्हणतात हा आम्हाला K2. तसं तुमचा काही असा एम आहे का किंवा? येस, अर्थात K2 जर आपलं आता ते POK मध्ये असल्यामुळे आपण ऍज अ इंडियन तिथे जाऊ शकत नाही. आता त्याच्यामध्ये सुद्धा एक असं ट्विस्ट आहे की जाऊ शकत नाही म्हणजे काय, तर बेसिकली तो डिस्प्युटेड लँड आहे. तर आज जर आम्ही क्लाइंबर म्हणून पाकिस्तानकडे व्हिसा मागायला गेलो तर ते हसत हसत देतील, कारण बाकीचे सगळे अख्ख्या जगातनं जे लोक येतात ते पाकिस्तानकडनं व्हिसा घेऊन K2 चढतात. तर आम्ही जर मागायला गेलो तर ते हसत हसत देतील. म्हणजे याचा अर्थ असं होतं की आपण इंडियन म्हणून ऍक्सेप्ट करतो की हा तुमचा लँड आहे आणि आम्हाला व्हिसा द्या. ओके. त्यामुळे आपलं गव्हर्नमेंट आम्हाला करून देणार नाही. त्यामुळे आम्ही K2 करू शकणार नाही जोपर्यंत तो आपल्या बाउंड्रीज मध्ये येत नाही. तर हा एक गमतीशीर भाग आहे, पण त्यातला ट्विस्ट आहे की इंडियन्स म्हणून आपण तिथे जाऊ शकत नाही. आणि जर असंच आपण म्हटलं की आम्ही परमिशन न घेता जाऊ, तर तिथले मिलिटंट्स जर काही त्या मिलिटंट्सनी केलं तर त्याला काही आपलं गव्हर्नमेंट जबाबदारी घेणार नाही किंवा कोणीच घेणार नाही. पण येस, जर इफ ॲट ऑल कधीतरी पाकिस्तान म्हणजे जो पाक ऑक्युपाईड काश्मीर आहे तो भारतामध्ये आला आणि काराकोरम रेंज आली तर K2च सगळ्यात जास्ती करायला आवडेल. K2 इज ऑब्व्हियसली अ ड्रीम माउंटेन. पण जे मी आता सांगत होतो इंद्रासन, जे आमचं थोडक्यात राहिलंय 200 मीटरने आमचं राहिलंय अवलांच मध्ये सापडल्यामुळे, ते मला नक्की करायला आवडेल. कारण त्याच्यामध्ये खूप टेक्निकल क्लाइम्बिंग आणि आम्ही जो रूट घेतला होता, जसं कांगशुंगचे टेक्निकल रूट आहे तसा या इंद्रासनवरचा ट्रॅडिशनल रूट न घेता आम्ही टेक्निकल रूट घेतला होता. आणि इथे कुठलाही शेर्पानी रूट नाही ओपन केला, आम्हीच रूट ओपन करत होतो आणि त्याच्यात आम्हीच त्या अवलांच मध्ये सापडलो होतो. त्यामुळे तो करायला नक्की आवडेल एकदा इंद्रासन. ते तुम्ही कराल नक्की. येस, थँक्यू. थँक्यू. येस, अनिरुद्ध. मी ऍक्च्युली थोडासा लेट जॉईन झालो, त्यामुळे मला एक्झॅक्टली आधी काय काय झालंय माहित नाहीये. पण यू जस्ट टेल मी की हे झालंय का आधी. मला डेथ झोन बद्दल विचारायचं होतं आणि त्यामधल्या टाइम विंडो बद्दल विचारायचं होतं की डेथ झोन पार करणं म्हणजे काय आणि त्याची टाइम विंडो. कारण त्याबद्दल मी ऐकलंय थोडंफार, पण मला एक्झॅक्टली माहित नाहीये की व्हॉट इज डेथ झोन. ओके, भूषण, याला जोडूनच मी पण एक प्रश्न, तो बेसिकली डेथ झोन. हा, तू हे सांगताना ऍक्लिमॅटायझेशन बद्दल सुद्धा सांगावंस असं मला वाटतं. ते पण जरा एकदा ऍड करूया. आवाज नाही आला.
आवाज नाही आला आवाज नाही शार्दूल. आला हा शार्दूल. म्हटलं आवाज नाही आला शार्दूल. हा म्हटलं तू ऍक्लिमॅटायझेशन बद्दल पण बोल. लॅग होतोय. स्पेशल इफेक्ट चालू अर्जुन झाले, व्हिडिओ बंद कर तुझा. ऑडिओ इफेक्ट चालू झाले. व्हिडिओ बंद कर, ऑडिओला येऊन जाईल मग ट्रान्समिशन. आता येतोय आवाज आला आला आला. I think त्याचा प्रश्न हा होता की आय थिंक त्याचा प्रश्न असा आहे की जे अनिरुद्धने डेथ झोन बद्दल बोललास त्याच्याबरोबर तू ऍक्लमटायझेशन हा विषय ऍड कर. करतो आला, मला प्रश्न लक्षात आला. त्याने विचारलं असं की ऍक्लमटायझेशन म्हणजे काय असतं. तर बेसिकली एकदम सिंपल भाषेत सांगायचं झालं तर आपण इथे जेव्हा राहतो समुद्र सपाटीला, त्यावेळेला आपल्याला जो काही ऑक्सिजन मिळतो तो 21% मिळतो, वरती पण 21% मिळतो, नो डाऊट. पण इथलं जे हवेचा दाब असतो तो हवेचा दाब जितकं काही ऍटमॉस्फेरिक प्रेशर असतं, मी एवढा सायन्सचा विद्यार्थी असतो तरी इतकं काही माहिती नाही, पण जो काही आपलं डेन्सिटी असते, एअर डेन्सिटी, ती भरपूर असते. त्यामुळे आपण त्यातला 21% ऑक्सिजन आपल्याला पुरतो. पण जेव्हा आपण वर जायला लागतो, जसं अल्टिट्यूड वरती गेन होते, तसं तिथली डेन्सिटी कमी व्हायला लागते. आणि डेन्सिटी कमी झाल्यामुळे अनेक गोष्टी घडतात, शरीरामध्ये अनेक चेंजेस होतात. एकतर बाहेरचं प्रेशर कमी, ते ऍडजस्ट करायला आपल्या शरीरातलं प्रेशर, कारण जेव्हा प्रेशर डिफरन्स येतो त्यावेळेला गोष्टी इकडून तिकडे व्हायला लागतात नॉर्मली. म्हणजे जसं पाण्यामध्ये आपण जर बघितलं असेल तर इकडचं प्रेशर कमी की पाणी इकडून इकडे वाहतं, तसं जसं प्रेशर डिफरन्स होतो तसं आपल्या बॉडीमध्ये सुद्धा काही चेंजेस व्हायला लागतात टू अडॉप्ट टू दॅट लो प्रेशर बेल्ट और लो प्रेशर एरिया. आणि मग त्यावेळेला जर तुम्ही तुमच्या शरीराला योग्य वेळ नाही दिला, बेसिकली शरीर काय करतं, म्हणजे आम्हाला एक खूप छान गायडन्स लाभला होता 2012 आणि 13 मध्ये. कर्नल हिमश्री म्हणून आहेत, आपल्या DRDOची एक DPAS म्हणून लॅब आहे दिल्लीला, डिफेन्स फिजिओलॉजी अँड रिसर्च लॅब अशी लॅब आहे, जे आपल्या सियाचीन ग्लेशियरवरचे जवान आहेत त्यांच्या ऍक्लमटायझेशन वरती रिसर्च करतात. तर त्यांनी सांगितलं होतं की आपली बॉडी इज अ मॅजिकल इंजिन, इट्स अ गिफ्ट बाय गॉड, की ते कुठल्याही ऍटमॉस्फिअर मध्ये इट कॅन ऍडजस्ट इट सेल्फ. फक्त यू हॅव टू गिव्ह सम टाइम, तुम्हाला फक्त थोडा वेळ द्यावा लागतो. आणि दॅट टाइम इज बेसिकली ऍक्लमटायझेशन. म्हणजे जेव्हा आपण एका हाईटवरनं चालायला सुरुवात करतो, समजा मी 9000 फुटावरनं चालायला सुरुवात केली, मनाली फॉर एक्झाम्पल, मनालीला आपण बरेच जण गेला असाल, तर मनाली पासून जर आपण सुरुवात केली तर मनाली नंतर रोहतांग पासला जेव्हा जातो, रोहतांग पास इज अराउंड 15,000 फीट. तर रोहतांग पासला गेल्यानंतर पटकन गाडीमधनं उतरल्यावर जर आपण नॉर्मल पळायला लागलो, नेहमी जसे खाली पळतोय तसे, तर पटकन दम लागणार आपल्याला, कारण तिथं ऑक्सिजन कमी आहे. पण हेच जर का तुम्ही रोज एक आठवडाभर रोज रोहतांग पासला जा ये असं केलं आणि रोहतांग पासला थोडंसं तासभर फिरलात, म्हणजे तिथे राहणारे जी लोक असतात, तर तुम्हाला त्याचं काय वाटणार नाही, तुम्ही तिथेही पळायला लागणार. म्हणजे बेसिकली होतं काय, ऍक्लमटाईज झाल्यानंतर आपली बॉडी जशी खाली ऍक्ट करते, या वातावरणात जशी ऍक्ट करते, तोच परफॉर्मन्स जेव्हा अल्टिट्यूडला पण तुम्हाला मिळायला लागतो, त्यावेळेला तुम्ही म्हणता की बॉडी ऍक्लमटाईज झाली. म्हणजे बेसिकली आता सायंटिफिकली सांगायचं झालं तर आपल्या ब्लड मधलं जे ऑक्सिजन वाहून नेण्यासाठी हिमोग्लोबिन थोडंसं वाढवावं लागतं, त्याच्यामुळे ब्लड थोडंसं थिक होतं. तर ते थिक ब्लड होऊन सुद्धा ऑक्सिजन सगळीकडे पोहोचून जेव्हा आपली सगळी बॉडी व्यवस्थित वर्क करायला लागते, तेव्हा त्याला ऍक्लिमटायझेशन झालं असं म्हणतात. आणि त्यासाठी सिम्पल रूल असा असतो की क्लाइंब हाय स्लीप लो. सो आम्ही जे करतो की वर जायचं, 1000 फूट 2000 फूट वर चढायचं, खाली उतरायचं आणि खाली झोपायचं. मग सकाळी उठायचं, पुन्हा दुसऱ्या दिवशी वर चढायचं कुठेतरी आणि खालती येऊन झोपायचं. त्याने होतं काय की तुम्ही तुमच्या लंग्सला, तुमच्या सिस्टीमला कमी म्हणजे उंचीवरती एक्सपोज करता, आणि जसे तुम्ही खालती येता तसं ऑटोमॅटिक परत ऑक्सिजन आणि प्रेशर वाढायला लागतं आणि परत तुम्हाला वरच्यापेक्षा बेटर वाटायला लागतं. म्हणजे मला वाटतं कळली असेल प्रोसेस लोकांना. तर त्यामुळे ऍक्लमटाईज होतं. आणि जो डेथ झोन आहे, तर डेथ झोन मध्ये ऍक्लमटायझेशन होऊच शकत नाही, होतच नाही. म्हणजे जे लोक विदाऊट ऑक्सिजन सुद्धा क्लाइम्बिंग करतात डेथ झोन मध्ये, त्या लोकांचा परमनंट डॅमेज हा त्यांच्या ब्रेनवर होतो. आणि असे अनेक उदाहरणं आहेत. स्वतः रेनॉल्ड मेसनर, द पर्सन हू क्लाइम्ड ऑल 14 पीक्स विदाउट युझिंग सप्लिमेंटल ऑक्सिजन, अँड ही इज द फर्स्ट पर्सन इन द वर्ल्ड टू डू दॅट. तर त्यांना ब्रेन सेल्स अशा डॅमेज झाल्या आहेत की त्यांना आपण अर्ध्या तासापूर्वी भेटलेला माणूस लक्षात राहत नाही. म्हणजे ते आमच्याच टेंटमध्ये, आमच्या कॅम्पमध्ये आले होते 2013ला, एका कुठल्या तरी डॉक्युमेंटरीच्या शूटसाठी आले होते.
तर त्यांच्याबरोबर आम्ही चहा पिला आणि अर्ध्या तासानंतर ते विसरले होते की आपण यांना भेटलो. त्यांनाच नंतर मी 10 दिवसानंतर लुकलामध्ये भेटलो समिट करून आल्यानंतर. त्यावेळेलाही त्यांना काही लक्षात नव्हतं की आपण अशा टीमला भेटलो होतो. सो असा काही ब्रेनचा पार्ट डॅमेज परमनंट होतो. त्यामुळे डेथ झोन मध्ये अॅक्लमटायझेशन होत नाही. डेथ झोन मध्ये डिटेरिओरेशनच होतं फक्त. अॅक्लमटायझेशन हे अप टू 18,000 फीट पर्यंत होतं. 18,000 फीट नंतर इट इज डिटेरिओरेशन. सो दॅट्स अ डिटेरिओरेटिंग झोन. त्यामुळे आम्ही जे काही रोटेशन्स करतो ते 18,000 फुटापर्यंत रोटेशन करून त्याच्यानंतर सप्लिमेंटल ऑक्सिजन लावला जातो. आता सप्लिमेंटल ऑक्सिजन लावून जर खाणं पिणं दिलं तर इन डेथ झोन यू कॅन सर्व्हाइव्ह फॉर मे बी वीक्स मंथ्स. जर खाणं पिणं आणि ऑक्सिजन असेल आणि जर मेंटली स्ट्रॉंग असाल की मिडल ऑफ नो वेअर आपण राहतोय हे जर माहीत असून सुद्धा तिथं राहण्याची जर का असेल इच्छा तर आपण किती दिवस तिथे काढू शकतो. पण तसं कोणी करत नाही नॉर्मली. जी नॉर्मल क्लाइम्बिंगची टाइम फ्रेम असते ती टाइम फ्रेम मॅक्सिमम तुम्ही बॉटल किती कॅरी करू शकता ऑक्सिजनची 1, 2, 3 बॉटल्स. तर 3 बॉटल्स ऑक्सिजनच्या जवळ संपत नाही तवर तुम्ही डेथ झोन मधनं खाली यायचं. सो सिम्पल रूल. आणि मग जे काही ऍक्सिडेंट्स होतात, जे कॅज्युअलिटीज होतात, जे ऑक्सिजन संपल्यामुळे होतात ते लोक एकतर त्यांना त्यांच्या ऑक्सिजन यूजचं गणित समजत नाही, त्यांचं गणित कुठेतरी चुकतं, चालायचा स्पीड कमी पडतो किंवा कधीतरी माहीत असून की आपला ऑक्सिजन संपणार आहे तरी पण अट्टहास करून पुढे जातात आणि मग खालती येताना ऑक्सिजन मिळत नाही आणि मग अशा गोष्टी होतात. तर माझा कांचनजंगावरचा अनुभव आहे की मी कांचनजंगाला वर पोहोचलो आणि प्रचंड खुश आणि प्रचंड फिट होतो. अजिबात काही वाटत नव्हतं अल्टिट्यूड वगैरे. ऑक्सिजन लावलेला होता अर्थात. पण वर पोहोचल्यावर इतका आनंद झाला होता की त्या आनंदाच्या भरामध्ये मी माझी बॅग, ऑक्सिजन सिलेंडर, मास्क सगळं काढून ठेवलं आणि एक प्रेयर फ्लॅग्स मी आणल्या होत्या वरती लावण्यासाठी. त्या पताका असतात वेगळ्या वेगळ्या 5 रंगाच्या. आजकाल बऱ्याच गाड्यांवरती वगैरे पण आपण बघतो. तर ते बेसिकली पंचमहाभूतांना पंचमहाभूत दाखवणारे असे ते 5 कलर्स आहेत आणि त्या कलर्सच्या त्या पताका असतात. तर त्यांना ती प्रेयर असते, त्याच्यावर लिहिलेल्या प्रेयर्स असतात. तर त्या प्रेयर फ्लॅग आम्ही कुठेही गेलो वरती की शिखरावरती लावतो. तर त्या मी घेऊन गेलेलो आणि त्या लावण्यासाठी मी त्या काढल्या. ते बॅग बिग सगळं ठेवलेलं होतं. नुसतं बसलेलं असताना काही जाणवलं नाही की आपण 8,000 बसलोय. 8,586 हा बाय द वे कांचनजंगाची उंची. सो 8,586 वर बसलोय. बॅग काढून ठेवली आहे आणि ते प्रेयर फ्लॅग घेऊन तिथे समोर दिसत होतं मला. 10 पावलं जायचं होतं, जास्त पण नाही. आणि त्या 10 पावलावर जाऊन ते प्रेयर फ्लॅग लावून परत यायचं. प्रचंड आनंदात होतो. उठलो, चाललो, 3-4 पावलं टाकली असतील आणि एकदम गरगरायला लागलं आणि मग क्लिक झालं की अरे ऑक्सिजन लावलेलं नाहीये, ऑक्सिजन लावा. तर तिथं तो मला डेथ झोनचा ऍक्च्युअल इम्पॅक्ट जाणवला की अरे इथं जर आपण विदाऊट ऑक्सिजन हालचाल केली तर 2-3 मिनिटात इथं चक्कर येऊन पडणार, फेंट होणार आणि मग ती स्लो डेथ जी काय होणार जेव्हा होणार तेव्हा होणार. तर त्यामुळं तो डेथ झोनचा असा विषय आहे की ऑक्सिजन जर लावलेला असेल तर यू कॅन सर्व्हाइव्ह. विदाऊट ऑक्सिजन ऑल्सो यू कॅन सर्व्हाइव्ह. पण त्याच्यासाठी खूप ट्रेनिंग, खूप प्रॅक्टिस लागते. पण दॅट इज नॉट 100% सर्व्हायबल. कारण त्याच्यात थोडंसं काहीतरी डॅमेज हे होतच. जे लोक विदाऊट ऑक्सिजन जातात डेथ झोन मध्ये त्यांना थोडं ना थोडं कुठेतरी डॅमेज होतो. तर आज नाही उद्या कळतो पण तो होतो. तर अशा पद्धतीचा हा सगळा डेथ झोन आहे. गमती त्याचा अल्टिट्यूड काय आहे? 8,000 मीटर. कुठून सुरू? 8,000 मीटर अबाव. ओके. कारण आता 8,000 मीटर अन्नपूर्णाची उंची 8,091 आहे. जस्ट अबाव 8,000 मीटर. 10वं शिखर येते 14 मधलं. तर त्यामुळे आता आम्ही जेव्हा अन्नपूर्णाच्या टॉपवर होतो ना त्यावेळेला मला खूपच वेगळं वाटत होतं. म्हणजे मी हार्डली एकच ऑक्सिजन बॉटल वापरली. कारण का 8,000 मीटर जस्ट आम्ही टच करणार होतो आणि समिट कॅम्पला सुद्धा विदाऊट ऑक्सिजन झोपलो होतो, राहिलो होतो, काही प्रॉब्लेम नाही आला. पण हेच एव्हरेस्टचा शेवटचा कॅम्पच 8,000 मीटरवर आहे. त्यामुळं तिथे राहायलाच लागतं. तिथे आम्ही 3 रात्री डेथ झोन मध्ये राहिलो ऑक्सिजन वापरून. तर ते असं पीक टू पीक चेंज होतं. आणि मी असं ऐकलंय की एकच शेवटचा प्रश्न विचारतो की मी असं ऐकलंय की शिखर सर करणं हे बेसिकली शिखरावर पोहोचणं नाही तर परत खाली उतरणं सुद्धा. येस. आणि परत खाली येताना सगळे घोटाळे होतात असं मी ऐकलंय. व्हॉट इज द एक्झॅक्ट रिझन बिहाइंड दॅट? मल्टिपल रिझन्स आहेत. एकतर वरती जाताना देर इज समथिंग विच इज पुशिंग यू. एक ड्राईव्ह असतो, एक मोटिवेशन असतं की यस मला जायचंय अँड यू आर लाईक अलर्ट असता तुम्ही. त्यामुळे ॲज सून ॲज यू रीच टू द टॉप दॅट मोटिवेशन, दॅट ड्राईव्ह गोज. कुठल्याही आपल्या प्रोजेक्टमध्ये पण होतं, नॉर्मल प्रोजेक्ट्समध्ये पण होतं.
एखादा खूप सक्सेसफुल प्रोजेक्ट झाला की आपला तो जो अलर्टनेस असतो तो अचानक आपण कमी होतो आपला अलर्टनेस, आणि मग त्याच्यानंतर सगळे चॅलेंजेस सुरू होतात. तसंच इथे पण होतं. वर पोहोचल्यानंतर आपण तो अलर्टनेस राहतो, शरीरही दमलेलं असतं, एक्झॉस्ट झालेलं असतं. खाली उतरताना ग्रॅव्हिटी इज ऍक्टिंग, वातावरण खराब होत असतं. 99% जेव्हा खाली उतरतात तेव्हा दुपार होऊन गेलेली असते, त्यामुळे वातावरण खराब व्हायला सुरुवात झालेली असते. सो मल्टिपल फॅक्टर्स आर देअर, आणि त्यामुळे उतरताना जास्त ऍक्सिडेंट्स होतात. त्यामुळं असं म्हणतात, म्हणजे बरोबर आहे जे आता अनिरुद्ध म्हणाला की क्लाइम्बिंग टू द टॉप इज ऑप्शनल बट गेटिंग डाऊन इज मॅन्डेटरी. त्याला ऑप्शन नाहीये तुमच्याकडे, खाली येण्याला पर्याय नाहीये. वर जाणं एक वेळ तुम्ही आज नाही, ठीक आहे बाबा नाही जायचं वरती, हा ऑप्शन आहे तुमच्याकडे, पण नाही जायचं आज घरी असं ऑप्शन नाहीये तुमच्याकडे. यू हॅव टू कम बॅक, राईट. आणि मला वाटतं आम्ही त्याच फिलॉसॉफीचे गिर्यारोहक आहोत. म्हणजे देर आर माउंटेनियर्स जे अल्पायनिस्ट आहेत, जे त्या वेस्टर्न कल्चरमधून जे येतात. आपल्या इथे काही असे डेव्हलप होत आहेत हल्ली की अशी फिलॉसॉफी आहे की त्यांना मागे बाकी काही असं हे नाहीये. म्हणजे अटेम्प्ट जो करायचा तो 100% काय 200% जाऊन अटेम्प्ट करायचा. सो व्हॉट एव्हर वी हॅव वी गिव्ह टू दॅट अटेम्प्ट. मग पुढे सक्सेस बघू, सेफ्टी बघू, ते नंतर. परत येऊ किंवा नाही करो या मरो टाईप अटेम्प्ट करणारे पण लोक आहेत. पण वी आर फॉलोइंग द फिलॉसॉफी की क्लाइम्बिंग इज ऑप्शनल, गेटिंग बॅक इज मॅन्डेटरी. तेच खरं सक्सेस. बाय द वे, आता हे जे सगळ्या चर्चा सुरू आहेत, म्हणजे हे प्रदूषणामुळे, ग्लोबल वॉर्मिंगमुळे त्या हिमालयाची उंची कमी होतीये म्हणतायत, किंवा ती ग्रेटा थनबर्ग तर ती म्हणते की आपण त्या हिमालयाला एक काळा पेंटच द्यायला हवा आता, तरच तो वाचेल, वगैरे वगैरे. आता ह्या सगळ्या ज्या काही थिअरीज आहेत, हे जे काही बोललं जातंय, आता तुम्ही तर प्रत्यक्ष तिथे जाऊन सगळं पाहून आलात, तर तुम्हाला या सगळ्या विषयी एक गिर्यारोहक म्हणून, एक निसर्गप्रेमी म्हणून, आणि एक बीइंग काय सायन्स बॅकग्राऊंड मॅन, ह्युमन बीइंग, तर तुम्हाला याबद्दल काय वाटतं? खरं आहे अगदी. म्हणजे जे काही गेल्या काही वर्षांमध्ये चाललंय ते जे दिसतंय ते बरोबर आहे. म्हणजे जे काही वाचतोय आपण ते बरोबर आहे. फक्त मी असं म्हणेन की त्याच्यामधलं जे तथ्य आहे ते तथ्यही समजून घेतलं पाहिजे. बेसिकली आहे असं की निसर्ग इतका जसं सगळीकडे आहे तसाच आहे तो. म्हणजे हिमालय असो, सह्याद्री असो, आपल्या इथलं जंगलं असोत, किंवा आल्प्स, अँडीज, अमेरिकेतली जंगलं असोत, कुठलीही जंगलं असोत, किंवा अमेझॉनचं जंगल असो, निसर्ग तोच आहे. फक्त काय झालंय की लोकांना तिथला ऍक्सेस मिळालाय, ऍक्सेस जास्त मिळालाय. मग जिथे जास्त ऍक्सेस मिळालाय तिथे जास्त लोकांचं जाणं वाढलंय, आणि जिथं लोकांचं जाणं वाढलंय तिथं प्रदूषण वाढलंय. हे सगळीकडे झालंय. म्हणजे जिथे आज आपली बिल्डिंग आहे तिथेही कदाचित एका काळी जंगलच होतं, तर तिथे आज आपण राहून आपण पोल्युशन केलंच आहे. तर सेम लाईन्स वरती ऍक्सेस वाढल्यामुळं एव्हरेस्ट सारख्या ठिकाणी किंवा कुठल्याही माउंटन्समध्ये इतकी वर्ष जिथे ऍक्सेसच नव्हता, प्रदूषण कसं होईल, माणसं जातील कशी. पण आता तिथे ऍक्सेस वाढला. आज तिथलं सोशल मीडियावरती कोणी फोटो टाकते, मी एव्हरेस्ट बेस कॅम्पला जाऊन आलो, मी इकडे जाऊन आलो, मी तिकडे जाऊन आलो, म्हणलं प्रत्येकाला वाटतं की मी पण तिकडे जावं. पण जे कोणी प्रत्येक जण तिथे जात आहेत ते पूर्ण सायंटिफिकली त्यातलं प्रशिक्षण घेऊन न जात नसल्यामुळे तिथे कसं वागायचं किंवा तिथले काय नॉर्म्स आहेत ते नॉर्म्स बरेच वेळा पाळले जात नाहीत. तर आता होतं असं की गिर्यारोहक म्हणून जो कोणी तिथे जातो तो प्रत्येक जण ते नॉर्म्स पाळतोच. म्हणजे एकतर स्वतःला आतून पाळावं असं वाटतं म्हणून पाळतो, आणि तुम्ही जेव्हा गिर्यारोहक करायला तिथे जाता तेव्हा तसे नियमच आहेत. म्हणजे जे सगळ्या नॅशनल पार्क्स आहेत, ज्या नॅशनल पार्क्समध्ये क्लाइम्बिंग होतं, त्या सगळ्या नॅशनल पार्कचे प्रदूषणाचे नियम आहेत, कायदे आहेत, आणि ते कायदे कोणालाच तोडता येत नाहीत. म्हणजे मला जर वाटलं की मला आतमध्ये प्लास्टिक घेऊन जायचे, प्लास्टिकच्या बाटल्या, तर त्याआधी मला सागरमाथा नॅशनल पार्कमध्ये तसं काउंट सांगावा लागतो की मी किती घेऊन चाललोय, आणि परत येताना तेवढं दाखवायला लागतं. तरच माझं एक सेफ्टी डिपॉझिट असतं, ते डिपॉझिट परत मिळतं. हे आत्ताची परिस्थिती सांगतो मी. आता हे बरंच अवेअरनेस वाढल्यामुळे हे झालंय. पण गेल्या काही वर्षांपूर्वी अशी परिस्थिती होती की तिकडे कोणाचं लक्ष नव्हतं, आणि मग त्यावेळेला नेपाळ गव्हर्नमेंटने एक खूप मोठी मीटिंग घेतली क्लिनिंगसाठी, ग्लोबल वॉर्मिंगसाठी आणि क्लिनिंगसाठी. क्लीन हिमालयाज असं त्याचं त्या मीटिंगचं शीर्षक होतं. 2008 साली मला वाटतं ती मीटिंग झाली, आणि त्याच्यासाठी त्यांनी त्यांचे सगळे मिनिस्टर्स जे लोक होते त्यांना ऑक्सिजन लावून गोरक्षेप या ठिकाणी, म्हणजे जिथं 17,000 फुटांवरती जे शेवटचं सिव्हिलायझेशन आहे एव्हरेस्टच्या पायथ्याच्या अलीकडे, तिथे नेलं सगळ्यांना हेलिकॉप्टरमधून. एक 10 मिनिटं तिथे एक मीटिंग केल्याचा एक स्टंट केला,
आणि परत आले आणि त्याची जगभर पब्लिसिटी केली की एव्हरेस्ट क्लीन केलं पाहिजे किंवा माउंटन्स क्लीन केले पाहिजे, असा नेपाळचा मोटो आहे. आणि मग त्याच्यासाठी त्यांना जगभरातलं फंडिंग मिळालं आणि खूप क्लिनिंग चालू झालं. आता भयंकर क्लिनिंग सगळीकडे चालू आहे आणि आता अशी परिस्थिती आहे की माझी समजा नेपाळमध्ये एजन्सी आहे आणि मी कमर्शियली मी त्यातनं पैसे कमवतोय आणि मी जर एव्हरेस्टला बेस कॅम्पचा ट्रेक नेला असेल किंवा एक्सपिडिशन नेली असेल तर तिथे माझं जर का एखादं टेंट किंवा एखादं ऑक्सिजन सिलेंडर काही जर सापडलं, अर्थात आता ते पुन्हा लायझनिंगचा विषय म्हणजे बघायला कोण जाणार आणि कोणाला सापडणार हा विषय, पण कायद्यामध्ये जर माझं काही तिथे पोल्युशन सापडलं माझ्याकडून झालेलं तर मला जबरदस्त फाईन आणि माझ्यासाठी तो लिगल ऑफेन्स सुद्धा होऊ शकतो, जेणेकरून माझ्या एजन्सीचं लायसन्स पण जाऊ शकतं. तर इतक्या लेवलला अवेअरनेस आता आलेला आहे. त्यामुळे प्रदूषण कमी होण्याकडे नक्कीच आता कल आहे. पण असं नक्की नाहीये की बघावं तिकडे कचरा आहे, बघावं तिकडे अशी सगळं प्रदूषण आहे, असं नाहीये. तर दरवर्षी तिथे जाणारे सगळे लोक आपला नेलेला सगळा कचरा हा परतच आणतात. इवन फॉर दॅट मॅटर ह्युमन वेस्ट सुद्धा परत आणली जाते. ह्युमन वेस्ट जी आहे ती ड्रम्समध्ये म्हणजे जे तिथे मेकशिफ्ट टॉयलेट्स बनवले जातात, कारण तिथलं वास्तव्य खूप मोठं आहे, 50-50 दिवसाचं वास्तव्य आहे. त्यामुळे तिथं जर का ह्युमन वेस्ट तशीच सोडली, 500-700 लोक तरी तिथे राहतात 2 महिने, तर 700 लोक 2 महिने तिथे ह्युमन वेस्ट जर सोडून दिली तर ते ग्लेशियरचं पाणी खाली नदीमध्ये येणार आहे आणि त्या नदीतलं पाणी खालती सगळीकडे ते प्रदूषित पाणी येणार आहे. त्यामुळे ती ह्युमन वेस्ट जी आहे ती ड्रम मध्ये घेऊन ते ड्रम्स पॅक करून ते खाली कॅरी केले जातात, माणसाकरवी खाली कॅरी केले जातात. त्यामुळे नॉर्मल खाण्याचं सामान खालून वर नेण्याचा जेवढा खर्च आहे त्याच्यापेक्षा जास्त खर्च ह्युमन वेस्ट खाली आणण्याचा आहे, पण तो करावा लागतो आणि तो करतात. आणि ते सगळे ह्युमन वेस्ट तिथल्या जवळच्या खालच्या शेतांमध्ये वापरलं जातं कंपोस्ट म्हणून. तर असं बरेच प्रयत्न करतायत लोक, पण आता दोन्ही बाजू आहेत त्याला. ज्यांना चांगल्या कामं करायची ती चांगली कामं करतायत आणि ज्यांना त्याचं पॉलिटिक्स करायचं ते तसं पॉलिटिक्सही करतायत. म्हणजे लायझन ऑफिसर म्हणून एक प्रकार असतो की एव्हरेस्टच्या किंवा कुठल्याही मोहिमेमध्ये नेपाळ गव्हर्नमेंटकडून एक लायझन ऑफिसर येतो की जो बघतो की बाबा तुम्ही आता तुम्ही भारतातनं आलाय, तुम्ही अमेरिकेतनं आलाय, तुम्ही जर्मनीमधनं आलाय, तुम्ही कुठलं पीक चढण्यासाठी आलाय, तुम्ही एव्हरेस्ट चढण्यासाठी आलाय आणि तुम्ही एव्हरेस्टच चढताय का तुम्ही आणखीन तिसरीकडे कुठेतरी भलतीकडे जाऊन काहीतरी एक्सप्लोअर करताय, हे तो लायझन ऑफिसरचं बघायचं काम आहे. तुम्हाला दिवस दिलेत एवढे, तुम्ही एवढ्याच दिवसच करताय का अजून तुम्ही 2 महिने जास्ती राहताय, तुम्ही सामान किती आणलंय ते परत नेताय का नाही नेताय, हे सगळं बघायचं काम लायझन ऑफिसरचं आहे. पण गंमत म्हणजे मी इतक्या वर्षात इतक्या एक्सपिडिशन मध्ये आज सगळ्यात हार्डली एका लायझन ऑफिसरला भेटलो असेल जो प्रत्यक्ष फील्डवर आलाय. बाकी सगळे लायझन ऑफिसर फक्त काठमांडू मध्ये सर्टिफिकेट देतात की मी ह्या एक्सपिडिशनचं लायझनिंग केलंय आणि एव्हरीथिंग सीम्स टू बी इन ऑर्डर, असा फक्त विषय. तर ते त्यामुळे त्याचं ज्याचं पॉलिटिक्स करायचं त्याचं पॉलिटिक्स होतं, जे चांगलं काम करायच्या संस्था आहेत जे करतायत ते करतायत, असा तिथला दोन्ही बाजूचा विषय आहे. मला याच कंटिन्युएशन विचारायचं की जे पोल्युशन बद्दल बोलला, जी ड्राईव्ह चालू आहे आता, तर असं मी वाचलं होतं का ऐकलं होतं की आपले जे क्लाइम्बिंग रोप्स असतात, ऑब्व्हियसली कोणी ते काढून आणत नाही, त्याच्यात क्लाइम्बिंग रोप्सचा एक वेगळा कचरा तिथे हँगिंग रोप्स तिथे आहे. तर आताची जी ड्राईव्ह आहे त्याच्यामध्ये काय म्हणजे स्पेशली क्लाइंबर्स हायर करून त्या रोप्स काढल्या जातात ना, आय एम लिटल कन्फ्युज की ते कसं रोप काढले जातात म्हणजे कुठले काढले जातात, जे ऍक्सेसिबल आहेत, जे रूटच्या मध्ये आहेत, जे दिसणारे आहेत पण जुने आहेत, तुटलेले आहेत, ते रोप्स खाली आणले जातात. पण जे बर्फाच्या खूप खाली काढले गेलेत, जे शक्यच नसतं काढणं, ते नाही काढले जात. पण आता करतायत असं. म्हणजे ह्या वर्षीची एक्सपिडिशन क्लिनिंग एक्सपिडिशन झाली, ते मी स्वतः बघितली. एव्हरेस्ट बेस कॅम्पला मी होतो जेव्हा त्यांनी जवळपास 10,000 किलो कचरा जमा केला होता, तेव्हा मी बेस कॅम्पला होतो. माझ्याकडे एक त्याचा छोटा शॉर्ट पण आहे, मी व्हिडिओ केला एक, तोही मी कदाचित शेअर करीन, नंतर तुम्ही तो बघा. तर त्याच्यामध्ये तुम्हाला रोपचे तुकडे, जुने अँकर्स, पत्र्याचे डबे, टिन्स, असं बरंच काय काय बघायला मिळेल. ते सगळं त्यांनी खालती आणलंय. टेंटचे तुकडे, टेंटचे पोल्स, तर हे सगळं आणतात. यावर्षी तर नेपाळ आर्मी त्याच्यामध्ये होती आणि नेपाळ आर्मीने यावर्षी 5 माउंटन्स वरती त्यांचे आर्मीचे लोक डेप्युट केले होते. 20-20 लोकांची टीम होती जी हा सगळा कचरा गोळा करण्यासाठी त्यांनी शेर्पा, ऑफकोर्स क्लाइम्बिंग शेर्पाच हायर केले होते, चांगले झाले, जे साऊथ पोल पर्यंत वरच्या हाईट पर्यंत जाऊन कचरा खाली आणतील. पण ते मॉनिटर करायला 20-20 जणांची आर्मीची टीम हे सगळं काम करत होती. तर तुम्ही बघू शकता, वाचू शकता त्याच्याबद्दल. आहे, भरपूर काम करतायत. पण पुन्हा मी म्हणेन तसं की ते त्याच्यामध्ये कुठेतरी त्याला पॉलिटिकल बॅकग्राऊंड असते
आणि इट्स एव्हरीवेअर सेम आय वुड से. मी एक विचारू का प्रश्न? येस पंकज. म्हणजे मी एक माझ्या ओळखीतला अनुभव सांगून प्रश्न विचारतो. 2 प्रश्न आहेत. हो आपल्या भारतात एनडीटीव्हीनी तिथं जाऊन हे डॉक्युमेंटरी करणार होते. 4-5 वर्ष झाले असते. बरं आणि तिथे भूकंप झाला, 60 लोकांची डेथ झाली. बरं 50-60 लोकांची डेथ झाली. आणि तो भूकंप लाईव्ह शूट केला. त्याच्यात त्याला 3 वर्षापूर्वी गोयंका पुरस्कार मिळाला. माझा मित्र आहे तो आमिर रफीक पीरजादा, बीबीसीला येतो आता. बरं त्याला तो पुरस्कार मिळाला. जेव्हा अशा घटना ह्या सगळ्या पसरतात, म्हणजे आता तर तुमच्या कुटुंबाची नेमकी मानसिकता काय असते? तुम्ही युद्धालाच जातात ना, आले तर आपले नाही तर तिकडच. बरोबर. आणि 60 लोकांची डेथ म्हणजे खूप मोठी आहे. आणि दुसरा प्रश्न विसरलो मी, आठवला तर विचारतो. नाही, हा खूप महत्वाचा प्रश्न आहे आणि आता माझी बायको माझ्या समोरच बसली आहे, तिचं हा काम चालू आहे. भूषण, हा तुझ्याच बाबतीत घडलेला किस्सा आहे ना लग्नाचा? हा प्लीज हो. तो शेअर कर प्लीज प्लीज. सो बेसिकली 2000 आमचं लव्ह मॅरेज आहे बेसिकली, आणि 2012ला आम्ही करू शकलो असतो लग्न, पण म्हणजे सगळं बाकी एव्हरीथिंग वॉज इन ऑर्डर. पण आम्ही असं ठरवलं, मी रादर, की एव्हरेस्ट झाल्यानंतर लग्न करू, काय घाई आहे एवढी. त्यामुळे लग्न एव्हरेस्टसाठी पुढे ढकललं आणि नेमकं 2012ला एव्हरेस्ट नाही होऊ शकलं. ते डोक्यात दगड लागल्यामुळे परत यावं लागलं. तर मग पुन्हा एकदा 1 वर्ष अजून पोस्टपोन करायचं ठरलं लग्न, आणि मग 13 मध्ये पण तसंच गेलो. मग पुन्हा एव्हरेस्ट झाल्यावरच करू असं ते दोघांचं ठरलं. आणि तेव्हापासून आतापर्यंत म्हणजे आधी सगळ्या फॅमिलीकडनं आई बाबांचा होताच, आणि आता सुद्धा बायकोचा जो सपोर्ट आहे त्या सपोर्ट शिवाय हे नक्की होऊच शकत नाही. कारण का आम्ही जेव्हा तिथे 2-2 महिने बाहेर आहे तेव्हा इथे थांबायचं आणि इथलं सगळं सांभाळायचं आहे चेष्टा नाही. तर खरंच त्यासाठी हॅट्स ऑफ आहेत. पण हे सगळं होतंय का, तर त्याचं रिझन एक आहे की आम्ही जे करतोय ते 100% आम्ही सेफ कसं करतो हे मला वाटतं सगळ्या कुटुंबामध्ये पटलंय. कारण मी जसं तुम्हाला म्हटलं तसं तीच फिलॉसॉफी आहे की काही झालं तरी घरी सेफ येणार, हे 100% डोक्यात फिट आहे. हा, अर्थात आता जसा भूकंप जो होतो किंवा जे ऍक्सिडेंटच व्हायचा असेल कुठे, तर तो जो आपल्या हातात नाही. आता पुन्हा ह्याच्यात मी एक वेगळ्या विषयाला थोडा स्पर्श करतो. गिर्यारोहण किंवा ह्या ऍडव्हेंचरमध्ये ना 2 प्रकारचे धोके असतात. एक सब्जेक्टिव्ह हॅझार्ड्स असतात आणि एक ऑब्जेक्टिव्ह हॅझार्ड्स असतात. आता जे ऑब्जेक्टिव्ह हॅझार्ड्स आहेत त्याच्यामध्ये कडा कोसळणं, भूकंप किंवा पूर आला किंवा काय दुसरं काही होऊ शकतं, जे ऑब्जेक्टिव्ह आहे जे आपल्या हातात नाहीये. तर असे ऑब्जेक्टिव्ह हॅझार्ड्स आपण कंट्रोल करू शकत नाही. पण नक्की आहे की त्या ऑब्जेक्टिव्ह हॅझार्ड्सला सुद्धा एक धीराने सामोरं जाऊ शकतो. ती शक्ती नक्कीच ते स्ट्रेंथ माउंटेनिअरिंग मधनं मिळते. म्हणजे समजा जरी आज ही गॅरंटी होती की अवलांचमध्ये जरी सापडलो तरी शेवटपर्यंत त्यातनं सर्वाइव्ह होण्याचा प्रयत्न करू, त्याला प्रॉपर सामोरं जाऊ, अशी एक मेंटॅलिटी तयार झालेली असते जी आपल्या हातात नाहीये. तरी सुद्धा भूकंपाच्या वेळेला पण मी सांगतो, भूकंप झालाय, आम्ही दुसऱ्या दिवशी इकडनं 10 जणांची टीम नेपाळमध्ये आम्ही गेलो. आम्हाला असं वाटलं की अरे आपण ज्या शेर्पांबरोबर ज्या नेपाळमध्ये एवढं क्लाइम्बिंग करतो, एवढं आपण एव्हरेस्ट सारखं शिखर जिथे जाऊन केलं, तर तिथल्या लोक जेव्हा संकट असतात तेव्हा आपण इथे बसू शकत नाही. म्हणून आम्ही भूकंपामध्ये सुद्धा तिथे गेलो. रिमोट्स मध्ये जाऊन आम्ही तिथे शेल्टर वाटप किंवा धान्य वाटपाचं काम केलं. म्हणजे आम्ही झोपलेलो असताना पण बरेच वेळा भूकंप व्हायचा, हालायचं, पण इट वॉज पार्ट अँड पार्सल ऑफ द गेम. आणि तरी तिथे आम्ही होतो, मदत करत होतो. आणि मला वाटतं हे जे ऑब्जेक्टिव्ह हॅझार्ड जर बाजूला ठेवले, जे आपल्या हातात नाही, ते आता व्हायचं तर आत्ताही होईल, भूकंपाचं काय सांगू शकत नाही. पण सब्जेक्टिव्ह हॅझार्ड्सला आम्ही जी काही 100% काळजी घेतो की आपल्या हातून कुठेही ओव्हर कॉन्फिडन्स होणार नाही, कुठेही चूक होणार नाही, कुठेही म्हणजे साहस आणि वेड साहस ह्याच्यामधली जी बाउंड्री आहे ती बाउंड्री आम्ही मेंटेन ठेवू. हा विश्वास मला वाटतं घरच्यांना सगळ्यांना आहे, आणि मला वाटतं त्या कॉन्फिडन्समुळेच आम्हालाही सपोर्ट मिळतो. आणि जे काही आम्ही करतोय त्यातनं 4 लोक अजून प्रेरित होत आहेत, नवीन पिढी प्रेरित होतीये, ते बघून सुद्धा मला वाटतं एक समाधान मिळत असावं. त्यामुळे मला वाटतं घरचे सपोर्ट करतात. आणि तुम्ही जे म्हणताय जसे डॉक्युमेंटरीज ज्या असतात ज्या आपण बघत असतो, तर तसे माझे स्वतःचे पण डॉक्युमेंटरीज मी अगदी लगेच दाखवतो घरी. म्हणजे आम्ही कुठेही असं हे नाही ठेवत की ग्रे एरिया नाही ठेवत. ट्रान्सपरन्सी जे आहे ते आहे, बाबा असं रॉकफॉल होऊ शकतो, असं लागू शकतं, असा अवलॉन्च होऊ शकतो, ह्याच्यामध्ये सापडू शकतो, जे काय आहे ते ट्रान्सपरंट ठेवतो. आणि वी प्रे फॉर द बेस्ट, वी होप फॉर द बेस्ट, एवढं ह्याच्यावरनं होतं.
ऍक्च्युली तुमच्या 1.5 तास होऊन गेलाय, कसा गेलाय कळलंही नाहीये. हा, आपण थोडे आता प्रश्न जरा हे करूया. सॉरी, बोल पंकज, तू बोल बोल. नाही, मला एवढंच सांगायचं होतं, तुमच्या सौभाग्यवती समोर येते त्यांना आमच्याकडून धन्यवाद सांगा. हा, जाता आता सॉरी एकच शेवट प्रश्न, हा की पूर्वी आपण जसं म्हणायचं ना पुण्यात बदल झाला, अगदी तशाच प्रश्न आहे माझा, की तुमच्या आजूबाजूला असे कोणी लोक आहेत का की जे सांगतात की पूर्वीपेक्षा आता खूप बदललंय हे, की ते तसंच आहे? म्हणजे गिर्यारोहणामध्ये हो हो हो, तुम्ही आता ज्या बेस कॅम्पला हा जातात हा गिर्यारोहणामध्ये. मी स्वतःच अनुभव घेतलाय. म्हणजे मी पहिल्यांदा 2011 मध्ये एव्हरेस्टला गेलो आणि आज 10 वर्षांनी पुन्हा एव्हरेस्ट बेस कॅम्पला गेलो होतो. म्हणजे मधल्या काळात 5-6 7-8 वेळा गेलो, पण 2011चा माझा पहिला एव्हरेस्ट बेस कॅम्प आणि आता एव्हरेस्ट बेस कॅम्प मला खूप फरक जाणवला. म्हणजे तेव्हाचा एव्हरेस्ट बेस कॅम्प इतका छान वाटला होता की इथे आपण किती पण दिवस राहू, आयुष्यभर पण राहू असं वाटत होतं. पण या वर्षीच्या एव्हरेस्टच्या बेस कॅम्पला ती अशी समहाऊ जी म्हणतात ना अशी पॉझिटिव्हिटी वाटतच नव्हती. खूप छान असं वाटत नव्हतं. तर तो फरक जाणवतो, कारण बऱ्याच गोष्टी आहेत. म्हणजे शेर्पांची सुद्धा एक पिढी बदलली अख्खी. म्हणजे जे शेर्पा मेंबरसाठी जीव टाकायचे, म्हणजे काही झालं तरी मेंबरला काही होऊन देणार नाही आणि मेंबरचं सबमिट करूनच खालती आणणार, त्याच्यासाठी पूर्ण सपोर्ट करणार, असे शेर्पा जिथे आम्ही बघायचो तिथे आता म्हणजे त्यावेळेचे आमच्या वेळेचं जे कामी शेर्पा म्हणून एक सिनियर शेर्पा होता, तो शेर्पा तर लिटरली काठीनी मारायचा. आमच्यातल्या 1-2 त्यांनी मारलं काठीनी, का तर तुम्ही व्यवस्थित वेळेत आला नाहीयेत, तुम्ही तुमचं टाइम फॉलो नाही केलाय किंवा तुम्ही काहीतरी चूक केली आहे म्हणून तो हक्कानी मारायचा. तर असे सिनियर शेर्पाज होते, एवढे डेप्थ असलेले आणि एवढे नॉलेजेबल असे लोक होते. आणि आत्ताची जी शेर्पांची पिढी बघतोय ती फारच उथळ आणि एकदम प्रोफेशनल आणि ट्रान्झॅक्शनल. प्रोफेशनल असण्याबद्दल पण काही नाही, पण खूप ट्रान्झॅक्शनल. म्हणजे मी उद्या सकाळी आपल्याला वरती जायचंय लोड फेरीला, तो सकाळी 9 वाजता मी भेटतो तुम्हाला, तोपर्यंत आपला काही संबंध नाही, सकाळी 9 वाजता इकडे बाहेर ट्रेनच्या भेटू. दॅट लेवल ऑफ कट थ्रोटनेस थोडासा आलाय. तर तो कधी कधी जाणवतो असा बदल झालेला. ते शेर्पांची विचार, ती शेर्पांची पिढी आणि 10 वर्षानंतरचे शेर्पा, ते खूप वेगळं जाणवतं. तर अशा अनेक गोष्टी आहेत म्हणजे बोलायला लागलं तर. भूषण, एक कमर्शियलायझेशन वरती प्रश्न आहे. एव्हरेस्टच्या माउंटेनिंग समिट वरती कमर्शियलायझेशन, इफ आय रिमेंबर करेक्टली, एक न्यूझीलंड बेस्ड कंपनी होती ऍडव्हेंचर कन्सल्टंट म्हणून, त्यांनी पहिलं कमर्शियलायझेशन सुरू केलं होतं एव्हरेस्टचं. करेक्ट. आणि द फाउंडर इटसेल्फ डाईड ऑन एव्हरेस्ट समिट इन दॅट झोन. करेक्ट. त्याच्यानंतर सेकंड फाउंडर ऑल्सो डाईड इन समिट प्रोसेस इटसेल्फ. आणि मग त्यानंतर कमर्शियलायझेशन मध्ये काही पुढे झालंय का एव्हरेस्टच्या? लोक आता कमर्शियलाइज घेऊन जातात समिट्सला लोकांना? 99% लोक कमर्शियली जातात. 99%. ओके. म्हणजे फक्त आपली गिरीप्रेमी सारखीच काही टीम्स आहेत, म्हणजे आर्मी असेल, इंडियन आर्मीची टीम असेल किंवा ज्या टीम म्हणून जाणारे असे हार्डली 1-2% लोक राहिलेत. बाकीचे सगळे इंडिव्हिज्युअली ते साइन अप कॉन्ट्रॅक्ट विथ सम ऑपरेटर. म्हणजे अशा सांगतो की इट इज अ कॉन्ट्रॅक्ट विच इज साइन्ड फॉर 60 days. याच्यामध्ये आम्ही तुम्हाला हे देऊ, तुम्ही एवढे पैसे भरणार आणि त्याच्यासाठी आमची ही जबाबदारी, तुमची ही जबाबदारी. दॅट इज अ कॉन्ट्रॅक्ट. आणि मग त्याच्यामध्ये कमर्शियलायझेशन नक्की 100% होत आहे. 1-2% लोक असे राहिलेत जे एक माउंटेनिअरिंग म्हणून, प्युअर माउंटेनिअरिंग म्हणून एव्हरेस्टवर येत आहेत. हा, पण एव्हरेस्ट सोडलं तर बाकीची अशी अनेक शिखरं आहेत की जिथे अजूनही प्युअरली माउंटेनियर जातात. म्हणजे तिथे जरी शेर्पांचा सपोर्ट, आता आम्ही अन्नपूर्णाला गेलो होतो, तर अन्नपूर्णासारख्या शिखरावर जरी तिथे शेर्पांचा सपोर्ट लागत असला, सगळी कामं शेर्पाच करत असली, तरी सुद्धा तिथे येणारा गिर्यारोहक हा स्वतःला काहीतरी गिर्यारोहण करायचं म्हणून येत असतो. म्हणजे इथे काय होतं, एव्हरेस्टला बेस कॅम्प टू टॉप हा थ्रू आउट रोप फिक्स करण्यासाठी एका टीमकडे जबाबदारीच असते. त्याचं त्यांना पेमेंट मिळतं, त्याची वेगळी अरेंजमेंट असते. पण आता अन्नपूर्णाला असं होतं की जेवढा रोप मिळतोय तो रोप मिक्स करून वापरा, जी टीम पुढे त्यांनी तो फिक्स करा आणि चला पुढे, असं चाललं होतं. म्हणजे एक पॉइंट असा आला होता की वरती 300-400 मीटर रोप कमी पडला, म्हणून एका मोठ्या ट्रॅव्हर्सचा 2 किलोमीटरची जवळपास एक्सपोज ट्रॅव्हर्स होती. म्हणजे जिथून पडला तर डायरेक्ट डेथच. तर अशा ट्रॅव्हर्सचा रोप काढून वरती नेला आम्ही, आमच्या शेर्पांनी. आणि वरती एकदम शेवटच्या टप्प्यात रोप कमी पडत होता म्हणून
प्रत्येक गिर्यारोहकाकडे, प्रत्येक टीमकडे स्वतःचा एक 20, 25, 50 मीटर, 100 मीटर रोप असतो. तर तो इमर्जन्सीचा रोप, तर तो रोप सुद्धा आम्ही काढून दिला आणि तो रोप फिक्स होतोच अन्नपूर्णा समिट झालं. तर तिथे अन्नपूर्णासारख्या शिखरावर काय आहे की प्रत्येकाला सेल्फ सफिशियंट जावं लागतं. म्हणजे उद्या रोप जरी नसेल, शेर्पा जरी नसेल, तरी सुद्धा माझा मी परत खालती येईन किंवा माझा मी वर जाऊ शकेन, असेच गिर्यारोहक अन्नपूर्णावरती येतात. पण एव्हरेस्टला काय आहे की येस, एव्हरेस्टला सगळी सिस्टीम लागलेली आहे, त्यामुळे एनीवन कॅन जस्ट साइन अप कॉन्ट्रॅक्ट अँड ही कॅन गो, ही ऑर शी कॅन गो, असं प्रमाण खूप वाढलंय. ओके ओके. जस्ट एक ऍडव्हेंचरला धरून एक गोष्ट आहे, जस्ट टू से समथिंग अराउंड दिस. पुण्याची एक मुलगी आहे सुचेता, आय एम नॉट एबल टू रिकलेक्ट हर सरनेम. कडे ठाणकर. हा, कडे रणकर. शी ऑल्सो फॉर्म्ड अ ऍडव्हेंचर कंपनी इन पुणे. तो तुम्ही एकत्रितरित्या काही करणार आहात, काही यू हॅव सम प्लॅन्स अराउंड दिस? Just for everyone around the call, Sucheta is the first Asian and Indian woman who traveled and crossed Gobi Desert, which is in Mongolia. That desert is 1600 kilometers. Yes. She did it in 52 days, 52 odd days. Yeah, 52 days, right. Yes. तर सुचेता knows us very well. We know Sucheta very well. आणि ती सध्या मॅरेथॉन आणि याच्या बाबतीत पण बरंच काम करते. तर आम्ही एक काही वर्षां 2-3 वर्षांपूर्वी एक इंटरनॅशनल माउंटन डे असतो 11 डिसेंबरला, त्या निमित्ताने आम्ही एक माउंटन रन ठेवली होती. तर त्या माउंटन रन मध्ये वी वर डुईंग सम थिंग्स टुगेदर. पण तिचं क्षेत्र किंवा तिचा जो एक्सपर्टीज आहे तो पूर्ण वेगळा आहे आणि गिर्यारोहणाचं आमचं जे इन्स्टिट्यूटचं ऑब्जेक्टिव्ह आहेत ते पूर्ण वेगळे आहेत. त्यामुळे मे बी जर गरज पडली तर एकत्र ऍक्टिव्हिटी होईल, अदरवाईज ओके ओके. येस. थोडं आता शेवटाकडे नेतो. अरे मी काय फोटो वगैरे दाखवू का नको काही? अरे तू काय, मला आता पर्सनल मेसेज आलाय. मला फक्त एकच विचारायचं की जर पुण्यात, आता मी पुण्यात आहे आणि जर मला कुठे तुमचे छोटे का असेल, म्हणजे तुम्ही सह्याद्रीत का जात असे ना, ही जर इन्फॉर्मेशन हवी असेल तर तुमचे काय म्हणजे तुमच्या म्हणजे काय आहे? हा, सांगतो. आमची वेबसाईट आहे ggim.in, इन्स्टिट्यूटची वेबसाईट आहे. मी पाहिजे तर टेक्स्ट मध्ये कसं लिहितात इथे, एक सेकंड, इथे कुठेतरी असेल ना. मला वेबसाईट सापडली, हा, त्याच्यामध्ये पण एक्सपिडिशन त्या खूप मोठी नाही, तुम्ही कदाचित गिरीप्रेमीची वेबसाईट बघत असाल. वी हॅव अनदर वेबसाईट कॉल्ड ggim.in. इट इज अवर इन्स्टिट्यूट वेबसाईट. कसं आहे, गिरीप्रेमी इज काइंड ऑफ NGO जो माउंटेनिअरिंग क्लब आहे, जी ह्या एक्सपिडिशन ऑर्गनाईज करते किंवा माउंटेनिअरिंगचा प्रसार करण्यासाठी काम करते. आणि गिरीप्रेमीच्याच एका प्रोजेक्टमध्ये, म्हणजे मोठं प्रोजेक्ट, परमनंट बेसिसवरचं प्रोजेक्ट म्हणून आपण, ते म्हणजे इन्स्टिट्यूटची स्थापना जी गिरीप्रेमीनीच केली, गार्डियन गिरीप्रेमी इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनिअरिंग. पण आम्ही जे आता सर्वांसाठी ऍडव्हेंचर फॉर ऑल ही कन्सेप्ट घेऊन आम्ही GGIM थ्रू काम करतो आणि GGIM थ्रू तुम्हाला या सगळ्या ऍक्टिव्हिटीज करायला मिळतील. GGIMच्या वेबसाईटवर तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला आता अपकमिंग ट्रेक्स पण बघायला मिळतील. अगदी वन डे ट्रेक्स पासून, वीकेंड ट्रेक्स पासून ते एव्हरेस्ट बेस कॅम्प ट्रेक किंवा छोट्या छोट्या केदारकंठ तुम्ही ऐकलं असेल, केदारकंठ सारख्या एक्सपिडिशन, हे सगळं आम्ही आता इन्स्टिट्यूट मधून करतो आहोत. ओके, येस. हा, मी तेच म्हणणार होतो. मला पर्सनल मेसेज आलाय रुपेशचा. केतकी एकच सेकंद. हा, की अरे तो आपल्याला फोटोज आणि व्हिडिओज दाखवणार होता, तर त्याचं काय झालं, तर ते मला रिमाइंड करायचंय तुला. अरे प्रश्न उत्तरांमध्ये जेवढी मजा आणि एवढं सगळं इन्व्हॉल्वमेंट झाली तर ते तू हे सगळं झाल्यानंतर त्याकडे पण हे कर. सॉरी, कंटिन्यू. नाही बोल ना. हा, नाही, आता केतकी बोलते. बोल केतकी. इन्स्टावर पण पेज आहे ना यांचं? हो, आहे. इन्स्टावर पण आहे. हो. आणि मला पर्सनली तुम्ही इन्स्टावरती जर काय म्हणतात त्याला, लाईक किंवा फॉलो केलं तर मी तुम्हाला सगळ्या लिंक्स पाठवेन, किंवा फेसबुकवर पिंग केलं तर फेसबुकवरही आहे, तिथे मी लिंक्स पाठवेन. आणि ऑलवेज इथून मी शार्दूल थ्रू पाठवू शकतो. सो फेसबुकवर तुम्ही ह्याच नावाने का? हो, याच नावाने, भूषण हर्षे. हो. एक प्रश्न मला पण विचारायचा आहे.
बोल ना. तर की म्हणजे आता असं होतं की काय म्हणू, खूप तुम्ही ह्या सगळ्या मागे एक सायन्स आहे. हे सगळं एक सायन्सला फॉलो करून आपण सगळ्या गोष्टी करतो. आणि हे तर माझा एक मित्र आहे, तो आता आपण चेर्नोबिल सारखी घटना आपल्याला माहिती की त्या ह्याच्यामध्ये असल्या, तर तो एका केमिकल फॅक्टरीमध्ये काम करतो आणि त्यांचं सगळं ऑक्सिजन आणि सगळे गॅसेसचा बॅलन्स ठेवण्याची त्याची ड्युटी, आणि तो ते सगळं करत असतो. आणि ओके. तो एकदा मला म्हणाला की अरे इतक्या वेळा घोळ होतात, इतक्या वेळा चुका होतात, की कधी कधी असं वाटतं की आपण सायन्स म्हणजे सायंटिस्ट वगैरे आहोत, पण त्याच्या पलीकडे काहीतरी आहे अरे ज्याच्यामुळे आपण 100%. जिवंत आहोत. 100%. म्हणजे तर मी याच्याबद्दल देर इज नो सेकंड थॉट अबाउट इट. बोल बोल, तू हा, कंटिन्यू कर, बोल. तर मला तेच म्हणायचे की ह्या सगळ्या याच्यामध्ये हे असं फिलिंग तुम्हाला येतं का? त्यावेळेला तुमचं काय असते थॉट प्रोसेस, किंवा त्यावेळेला तुमची आयडियोलॉजी काय, फिलॉसॉफी काय बनते? हा कंबाईंड क्वेश्चन आहे अनेक आमचा वेळा, दोघांचा. अगदी अगदी अनेक वेळा असं होतं. म्हणजे का असं होत असावं की जिथे 50 लोक ज्या रूटवर क्लाइंब करतायत, तो 50 लोक पुढे निघून जातात आणि 10 मिनिटांनंतर तिथे अवलांच होतो. जिथे रोज अवलांच होतोय तिथे बरोबर ही 50 लोक तिथे नसताना तो अवलांच होतो. म्हणजे तो जो टप्पा आहे, मी एक फोटो दाखवतोच, म्हणजे आता मला राहवत नाहीये. एकच मिनिट थांब, जस्ट गिव्ह मी 2 मिनिट्स. हा, बस ना, तुला इथं दिसेल आता. ये इथं बघू, बस, बघू तू बघू शकतोस. ही अलाउड आहे लहान मुलांना. प्रेझेंट करतो माझी स्क्रीन मी. बघ तो दादा काय फोटोज भारी फोटो दाखवतो. दाखवतोय दादा काय ये इकडे. बरं इकडून बघ चांगलं. दिसते का माझी स्क्रीन? हॅलो. नाही नाही, येईल प्रेझेंट येईल झाली नाही. येईल येईल येईल. माझ्या इथून गेली आहे, येईल. चला. हा आता दिसतीये. दिसतीये? ऑल राईट. येस. सो मी म्हटलं तसं अन्नपूर्णाचेच काही फोटो दाखवतो. एव्हरेस्टची तुम्ही ती डॉक्युमेंटरी बघा, ती खूप सुंदर डॉक्युमेंटरी आहे, त्याची लिंक मी टाकतो. पण अन्नपूर्णाचे फोटोज तुम्हाला असे बघायला इझिली कुठे इंटरनेटवर मिळणार नाहीत, त्यामुळे ते दाखवतो. आत्ता जो प्रश्न आहे त्या प्रश्नाला धरूनच सांगतो. आमचा जो रूट होता ना, त्या रूटमध्ये हा एक टप्पा होता. हा फुल स्क्रीन ओपन होईल. विंडोज फोटोज फार बेकार आहे, त्यामुळे त्याला जेवढा वेळ लागेल तेवढ्या वेळाने होईल ते. 1-2 मिनिटं. दिसतोय फोटो? हो. शार्दूल फोटो? हो दिसतोय येस. दिसतोय. ओके. सो इथून आम्ही चाललो आहोत आणि इथून निघाल्यापासून रोप नाहीये कुठेही, आणि रोप डायरेक्ट परत चालू होतो ह्या टप्प्यामध्ये साधारण इथे. आणि हे जे वर दिसतंय ना, ह्याला म्हणतात सिरॅक किंवा हँगिंग ग्लेशियर. आणि इथून दररोज आम्ही जितके दिवस इथे होतो खालच्या कॅम्पवर, दररोज इथून एक एक अवलांच आम्ही पडताना बघत होतो. सॉरी. आणि इथून ते इथपर्यंत जायला 40 मिनिटं लागतात. कितीही फास्ट गेलं तरी इथून ते इथे जायला 40 मिनिटाचा वेळ लागतो. आणि हा अवलांच इथून निघाला कुठूनही या टप्प्यातनं की इथे यायला 10 सेकंद लागतात. तर ह्या 40 मिनिटामध्ये आपण जेव्हा जाणार आहे इथून तिथपर्यंत, त्या 40 मिनिटामध्ये ती 10 सेकंद यायला नकोत अशी आम्ही प्रार्थनाच करू शकत होतो, दुसरं काही करू शकत नव्हतो. आणि जो सोपा रूट होता तो ह्या बाजूने होता, पण ह्या वर्षी इथे मध्ये एक मोठी गॅप तयार झाल्यामुळे इकडून तो रूट चढता आला. सोपा म्हणजे सोपा नाहीच आहे, पण हे अवलांचं डेंजर ज्याच्यातनं बायपास झालं असतं असा हा रूट होता, पण तो नाही घेता आला, म्हणून इकडूनच जावं लागलं. पण जे आता शार्दूलने एक्झॅक्टली विचारलं तोच आहे की त्या 40 मिनिटांमध्ये ती 10 सेकंद आम्ही इथे कुठेही असताना जर 10 सेकंद पाहिजे होती फक्त त्या अवलांचला, तर ती 10 सेकंद कधी येऊ शकली असती. पण ती तेव्हा न येता आम्ही सगळे इथे पुढे पास झाल्यानंतर आली. आणि मग तो जो अवलांच झाला तो कसा झाला ते फक्त तुम्ही बघा. आता कदाचित व्हिडिओ थोडा अडकतले होऊ शकतो, पण त्याचा तुम्हाला ग्रँड्युअर लक्षात येईल किती आहे. तू फक्त जिथून दिसतंय ना तुला? तू समोर नको येऊस. दिसतंय का तुला? बघ. बघा.
आमच्या बाजूने अवलांच जातोय हा, आणि आम्ही सगळे इथून बघतोय. इथे खाली जर आम्ही असतो कोणी तर त्यातलं कोणीही वाचू शकलो नसतं. एवढा भयानक बापरे बापरे. avalanche. तर हे म्हणजे का होऊ शकत असेल असं कधी. हॅलो, येत होतं का ऐकू, का गेला होता? हो, येतोय येतोय. हा, येत होतं ऐकू का? येत जरा, होतं. Yes, yes. बाहेर हो. होतं, येत होतं ना, हे झालं होतं. हो येतोय ऐकू. हा, सो तो एक असा भयानक अवलांच आम्ही अनुभवला. असा अनेक वेळा अनुभव आले तारे. म्हणजे एक कुठली तरी म्हणजे परमेश्वरी शक्ती तर नक्की आहे, आणि त्याच्या पलीकडे जाऊन इतक्या लोकांच्या शुभेच्छा आणि इतक्या लोकांचे पॉझिटिव्ह फिलिंग्स किंवा विशेष ज्या म्हणतो आपण, ते इतक्या लोकांचे असतात ना, की त्यामुळेच ह्या अशा गोष्टीतनं वाचू शकतो. खरंच आहे. अदरवाईज ते एवढं मोठं आहे, त्या सगळ्या पुढे आपण म्हणजे काय ठिपका पण नाहीये लिटरली. तो देऊळ मधला डायलॉग आहे, ह्याच्यामध्ये आपण ठिपका पण नाहीये, तसं आहे ते. तर ठिपका पुस्तकाला किती वेळ लागणार आहे, पण हे सगळं कुठेतरी ती शक्ती असते. आणि म्हणून मग आम्ही आमच्या बेस कॅम्पला कायम गेलो की एक छोटंसं मंदिर स्थापन करतो. तुला आठवत असेल त्या डॉक्युमेंटरीमध्ये, त्या मंदिरामध्ये रोज पूजा आरती सगळं होतं. आणि आम्हीच असं नाही, जगातले कुठलेही म्हणजे युरोपियन असो, वेस्टर्न असो, अमेरिकन असो, नास्तिक असो, म्हणजे किती सायन्सवाला माणूस असला तरी जेव्हा बेस कॅम्पला एक पूजा होते, ज्याच्यामध्ये इक्विपमेंटची पण पूजा केली जाते, आणि सगळं जे आमचं बेसिकली पर्वताला परवानगी घेण्यासाठी किंवा सगळं सेफ हो त्याच्यासाठी पूजा केली जाते. तर त्या पूजेमध्ये सगळ्या देशातले लोक त्या पूजेत सहभागी होतात, साष्टांग नमस्कार घालतात, प्रसाद घेतात. सो एव्हरीवन जो येतो माउंटनमध्ये तो हे मानतोच की आपल्या एक कुठेतरी ही अदृश्य शक्ती आहे जी म्हणजे जिच्यामुळेच हे सगळं घडतंय. नक्कीच. तर एक छोटासा ह्यातला पण अनुभव सांगतो. आम्ही अन्नपूर्णावरती क्लाइंब करत होतो, आणि नॉर्मली अन्नपूर्णाला म्हणजे कुठल्याही शिखराला असं आहे की सकाळी 8-9 पर्यंत समिट झालं पाहिजे, आणि त्याच्यानंतर सगळे लोक खालती निघून आले पाहिजेत, कारण दुपारी 12 नंतर वेदर बिघडायला सुरुवात होते. तर इथे अशी परिस्थिती झाली होती की 12:30 वाजले तरी आमचा शेवट म्हणजे पहिला माणूस समिटला पोहोचलेला नव्हता, रूट ओपन झाला नव्हता. मी कंटिन्युअस बेस कॅम्पवर मामांशी बोलत होतो, आणि खाली टेन्शन प्रचंड वाढत होतं, कारण आमच्या टीमनी पुण्यातनं सांगितलं होतं की अन्नपूर्णासारखं शिखर एकतर तिथे समिटला आम्ही चाललोय, आणि त्यांनी सांगितलं की दुपारी 2 वाजल्यानंतर प्रचंड वेदर खराब होणार आहे. 2च्या आत त्यांनी कॅम्प 2ला पोहोचलं पाहिजे. आता कॅम्प 2ला तर पोहोचणं इम्पॉसिबल होतं. आम्ही समिटही 2 पर्यंत करू का नाही माहिती नव्हतं, त्यामुळे खाली कॅम्प 4ला आलं तरी नशीब. तर अशा परिस्थितीमध्ये मामा म्हणजे आमचे जे लीडर बेस कॅम्पला, त्यांना एवढं टेन्शन आलं की तिथे आमचे सगळे जे देव होते त्यांना तर त्यांनी प्रार्थना वारंवार करतच होते, पण आमच्या बेस कॅम्पपासून खाली एक अर्ध्या तासावरती 20-25 मिनिटावरती एक शंकराचं मंदिर होतं, आणि एक मोठा लेक होता. तर त्या गावातली लोक तिथे शंकराला त्या जसं आपण जत्रा किंवा उरूस ग्रामदैवत म्हणतो तसे ते तिथे येतात. तर मामांनी त्या शंकराला म्हणजे आमचा वर समिट अटेम्प्ट चाललाय, पण मामा ते पण नको सुटायला बाबा, तू पण प्रसन्न राहा म्हणून ते तिथं जाऊन त्या शंकराला सुद्धा पाया पडून आले की सगळं व्यवस्थित हो. तर अशी ती एक श्रद्धा कुठेतरी माणूस आपलं जेव्हा सगळे प्रयत्न संपतात तेव्हा श्रद्धाच उरते, आणि त्या श्रद्धेनेच पुढे जावं लागतं. 100%. समुद्र सपाटीपासून वर गेल्यावरच आपण आपल्या आत्म्यावर अध्यात्मावर विश्वास ठेवतो. खाली असताना आपण लिबरल, लेफ्टिस्ट, राईटिस्ट सगळे म्हणजे ऑक्सिजन संपणार, मृत्यू येणार, ज्यांना देव आठवतो. खरंय. पण समुद्राच्या खाली पण तीच परिस्थिती होते रे, एकदा तिथे जाऊन. वा, खूप मस्त वाटत. मला वाटतं ह्या गप्पा अशा कंटिन्यू म्हणजे कितीही होऊ शकतात. बोल पंकज बोला. म्हणजे जो माझा मित्र आहे आमिर रफिक पीरजादा, तो सांगत होता की जेव्हा तो भूकंप झाला, तो बेसमेंट कॅम्पला होता, तो सांगायचा की डोंगरच्या डोंगर अंगावर यायची. तर तिथल्या लोकांनी ती एक ट्रिक सांगितली होती की जेव्हा असं काही येतं तेव्हा असं खाली पालथं पडायचं आणि झोपायचं. पण तो सांगत होता की मला त्या काळात फक्त अल्ला आठवत होतं, मला काही दिसत नव्हतं, पालथं उलट काहीच नाही. 60 लोक त्याच्या आजूबाजूला. करेक्ट. हे सगळी थेअरी आहे. अव्हलांच मधनं कसं वाचायचं हे थेअरी मध्ये शिकवतात, पण समोर अव्हलांच आल्यानंतर काही नसतं. वाचलं तर वाचलं असंच असतं ते. आणि वास्तविक तो नास्तिक आहे, आता नास्तिक झाला परत.
कारण तो आता समुद्र सपाटीवर आहे ना त्यामुळे. ओके, मी थोडे फोटो दाखवतो एक तुम्हाला, अगदी, अगदी. काही अन्नपूर्णाचे. एव्हरेस्टचं तुम्ही म्हणलं तसं तुम्ही बघा, अन्नपूर्णाचे खूप छान आहेत, बघण्यासारखे काही फोटो आहेत. 1 ते 2 मिनिटात पुन्हा दाखवतो. माझा फक्त आवाज अडकला मध्ये तर मला सांगशील, कारण कधी कधी स्क्रीन शेअर करताना आवाज अडकतो. येस येस येस. किंवा मग मी आधी फोटोज दाखवून घेतो आणि मग परत बोलेन. नाही मला वाटतं दिसतील, काही हरकत नाही, दोन्ही एकत्र चालू दे. आता दिसायला लागलंय स्क्रीन माझा? हा, प्रेझेंट होत आहे. ओके, 1-2 मिनिटं. सो आमचं अन्नपूर्णाचं म्हणजे काय म्हणतात ना, की आपण किती ठरवतो पण जे व्हायचं तेच होतं, तसं झालं. एकतर अनिश्चिततेत सुरुवात झाली सगळी, कारण करोना म्हणजे 2020 साली ही मोहीम ठरलेली होती, पण ती 20 साली न होता 21 साली झाली बिकॉज ऑफ करोना. आणि त्यात परत आम्हाला इथून निघताना सगळ्यांना कंपल्सरी RT-PCR निगेटिव्ह घेऊन जायचे होते. त्यात आम्ही 4 जण, त्यात आमच्या एकाचा निगेटिव्ह आला, पॉझिटिव्ह आला. आमच्या तिघांचे निगेटिव्ह आले, एकाचा पॉझिटिव्ह आला. त्यामुळे त्याला इथे पुण्यात थांबावं लागलं. मग आम्ही पुढे गेलो, मग तो मागे राहिला, आम्ही पुढे गेलो. पुढे गेल्यावर काठमांडूत पण आम्हाला क्वारंटाईन व्हायला लागलं. त्यामुळे आमचं सगळं गणितच बिघडलं ॲक्लिमटायझेशनचं. आणि मग आम्हाला काय ऑप्शन उरला नाही. मग त्यातल्या त्यात मोटरेबल हाईटवरती त्या एरियात जाण्यासारखं काय तर मुक्तीनाथ. म्हणून मग आम्ही या मुक्तीनाथच्या टेम्पलमध्ये गेलो. तुम्ही सगळेजण, मी आवर्जून सांगेन, जर कधी तुम्हाला जायची संधी मिळाली, आणि जरी नाही तर तुम्ही आणा ती संधी, पण मुक्तीनाथला जाऊन या. अप्रतिम मंदिर आहे. आणि आता आपला विषय पण थोडा अध्यात्माविषयी चाललाय किंवा त्या परमेश्वरी शक्तीविषयी चाललाय, तर हिमालयामध्ये असंही प्रसन्नच वाटतं. पण ह्या ठिकाणी पर्टिक्युलरली हे जे मंदिर आहे मुक्तीनाथचं, ते अतिशय सुंदर मंदिर आहे. म्हणजे आपले माननीय पंतप्रधान मोदी सुद्धा इथे काही महिने राहिलेले होते जेव्हा पूर्वीच्या काळी, आणि आता सुद्धा ते ह्या इलेक्शनच्या आधी वगैरे कधीतरी गेले होते, असं आपण सगळ्यांना माहिती आहे. तर खूप सुंदर मंदिर आहे, म्हणून हा मुद्दाम फोटो दाखवला. तर इथून आमची मोहीम ऍक्च्युअली सुरू झाली. मग इथेच आम्ही ॲक्लिमटायझेशन वगैरे इथल्या इथेच केलं. ही कालीगंडकी नदी आहे. थोडे पुढे पुढे नेतो फोटोज जे दाखवायचे ते. हा एक फोटो, याच्यामध्ये हे धवलागिरी म्हणून शिखर आहे, धवलागिरी टुकूचे. ही पीक्स आहे सगळी उंच उंच. धवलागिरी सुद्धा 8000 मीटरच्या वरचं आहे, आणि ते आपण केलंय. हा आमचा बेस कॅम्प आहे बघा. आणि हा बेस कॅम्प पासून इकडं हा जो पांढरा डोंगर दिसतो इकडे खालती, ते शंकराचं मंदिर होतं. तर हा इतका छान सुंदर बेस कॅम्प आहे. आणि इथे आम्ही 4200 वरती राहणार होतो. बेस कॅम्पला एका दिवसात वातावरण बदललं की काळ्याचं पांढरं होऊन जातं, तसं आहे ते. म्हणजे इथे पांढऱ्याचं काळं होतं, काळ्याचं पांढरं दोन्ही होतं. हा स्नोफॉल जेव्हा होतो तेव्हा बेस कॅम्प असा दिसतो, आणि जेव्हा स्नोफॉल नसतो तेव्हा बेस कॅम्प असा दिसतो. तर असं अगदी म्हणजे खूप वेगळा अनुभव असतो बेस कॅम्पला राहणं. हा डायनिंग टेंट आहे, इथे आत तुम्ही बसून खाऊ शकता. हे आमचे पर्सनल टेंट आहेत राहण्याचे, ज्याच्यात आम्ही झोपतो. हा इकडे दिसतो तो टॉयलेट टेंट आहे. हे ते मंदिर मी जे म्हणत होतो की इथे सगळेजण कुठल्याही देशाचा असो, सगळेजण इथे नतमस्तक होतातच होतात. आणि ही एक पूजा होते, आणि त्या पूजेनंतरच पुढची मोहीम सुरू होते. तर हे मंदिर आहे. ह्या मंदिरामध्ये पण एक खूप तुम्हाला आश्चर्यकारक गोष्ट दिसेल. इथे प्रसादालाच बियर, वाईन आणि अगदी विदेशी दारू सुद्धा प्रसादालाच ठेवतात. त्यामुळे अगदी ऑफिशियली त्या दिवशी सगळे शेर्पा आणि सगळे क्लाइंबर्स दारू पिऊ शकतात. अर्थात आपल्यापैकी कोणी गिरीप्रेमीपैकी कोणी पित नसल्यामुळे शेर्पांचा नेहमीच तो थोडा हिरमोड होतो की अरे हे मेंबर पित नाहीत त्यामुळे आम्हाला पिता येत नाही, असं त्यांचं थोडं होतं. पण हा एक दिवस असतो की जेव्हा ऑफिशियली सगळ्या मंडळींची चैन असते. हा अन्नपूर्णाचं सनसेटच्या वेळेचा फोटो आहे. ही आमची टीम आहे पूर्ण. हा मी, सुमित मांदे डॉक्टर, मामा आणि जितेंद्र. तर इथे काय होतं की बेस कॅम्प पासूनच जी चालायला सुरुवात होते ना ती अतिशय अवघड टेरेन आहे. हा मागं जो सपाटी दिसते हा एक ओल्ड बेस कॅम्प म्हणतात त्याला. का ओल्ड बेस कॅम्प? तर इथं 90च्या दशकामध्ये कधीतरी इतकी इकडची पीक्स डेंजरस आहेत सगळी की 7-7 हजार मीटरवरनं अवलांच येतात. आणि एवढे भले मोठे अवलांच येतात की त्या एका अवलांच मध्ये अख्खा बेस कॅम्प व्हॅनिश झाला. जेवढे लोक बेस कॅम्पला राहत होते सगळे मेले. त्यामुळे त्याला ओल्ड बेस कॅम्प, त्या ओल्ड बेस कॅम्पची जागा हलवून आता आम्ही जिथे राहतोय तो त्यातल्या त्यात सेफ बेस कॅम्प आहे, तर तिथे तो हलवला गेला. तर हा असा अन्नपूर्णाची सुरुवातच अशी होते. म्हणजे जाताना शेर्पा सांगतो तुम्हाला. देऊळ होतं, त्या देवता कुठली आहे? बुद्धाची प्रतिमा असते आणि दलाई लामांचा फोटो असतो.
ओ ओके ओके ओके. म्हणजे ते जिथे सगळे नमस्तक होतात ते राईट. हो 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 हो. ओके ओके ओके. आता हा मध्ये एक आम्हाला आळवं ग्लेशियर क्रॉस करायचं होतं. इथे ह्या अन्नपूर्णामध्ये कुठल्याच म्हणजे कुठंच सेफ वाटत नव्हतं. सगळीकडे काही ना काही रिस्कच होती. आता हे क्रॉस करून पलीकडे गेलं की इथे एक लगेच अवलांचा एरिया होता छोटासा. म्हणजे पहिला इथेच हा आमचा रूट होता असा वर जाणारा. आणि हे जे दिसतं तुम्हाला हे सारखं पडत होतं आमच्या डोळ्यासमोर कधी. म्हणजे आता 1-2 फोटो पण आम्ही काढले. हे असं पडायचं, त्याच्या बाजूने आपल्याला चालायचंय. म्हणजे आता इथे तुम्ही दुसरं काय करणार? देवाचं नाव घेऊन पुढे चालत राहायचं, एवढंच करू शकतो, दुसरं काय नाही करू शकत. तर असं सगळं हे अन्नपूर्णाचं होतं. असे मोठे मोठे दगड, म्हणजे आता हा एक दगड म्हणजे आईसचा दगड आहे अर्थात, आईस ब्लॉक आहे. तर हे आईस ब्लॉक पडलेले त्याच्यातनं वाट काढत जायचंय. मग आम्ही ह्याला कव्हर फायर घेत जायचो. मग ह्याच्या मागे लपायचं, म्हणजे जरी आला अवलांच तरी तो ह्या दगडाला काही घेऊन जाणार नाही. मग ह्याच्या मागे लपायचं, मग पटकन पुढच्या दगडाच्या मागे लपायचं. असं आमचं चाललंय. आणि हे इकडे वरती अन्नपूर्णाचं शिखर आहे ऍक्च्युअली. हे एवढे मोठे ते ब्लॉक्स आहेत. असे अन्नपूर्णाला कोणी येत नसल्यामुळं इथे रूट काही सारखा लावला जात नाही, नवीन लावला जात नाही. त्यामुळे हे पार गंजलेले बोल्ट्सच, जुने बोल्ट्स वापरूनच त्याच्यावरती रोप लावून त्याच्यानेच पुढची चढाई होत राहते. काही ठिकाणी रोप नसतो, किती मोठा अवघड अँगल असला तरी तिथे रोप नसतो. मग तिथे आयसेक्स घेऊन कंपल्सरी चालायला लागतं. म्हणून मी मगाशी म्हटलं तसं की एव्हरेस्टवर बऱ्याच वेळा कमर्शियल अँगलनी लोक येतात कॉन्ट्रॅक्ट साईन करून, पण अन्नपूर्णाला ज्याला स्वतःला थोडंफार गिर्यारोहण येतं, म्हणजे थोडंफार नाही, जरा बऱ्यापैकी चांगलं गिर्यारोहण येतं, तोच अन्नपूर्णाला यायचा प्रयत्न करतो. किंबहुना अन्नपूर्णा हे ज्यांना 14,000 करायची आहेत तेवढीच लोक करतात, आणि त्यातलं सुद्धा सगळ्यात शेवटी अन्नपूर्णा करतात. कारण आता हा बघा, हा कॅम्प 1 आहे. तर ह्या कॅम्प 1ला सुद्धा तुम्हाला वाटेल एकदम सेफ आहे, काहीच प्रॉब्लेम नाहीये. पण ह्या कॅम्प 1ला आम्ही सकाळी 7 वाजता चहा पीत बसलो होतो. त्यावेळेला मागं मोठा आवाज झाला आणि शेर्पानी पटकन सांगितलं, चला टेंटमध्ये जावा, टेंट बंद करा. आम्ही टेंटच्या आत गेलो, तेव्हा फोटो वगैरे काढायला जमलं नाही. पण हीच ती वेळ आहे जेव्हा आम्ही आत गेलो आणि तो एक स्नोचा मोठा अवलांच लांबून आमच्यापर्यंत आला. त्याचा धुराळा सगळा आमच्या टेंटवर गेला. 2 मिनिटं सगळीकडे अंधार. म्हणजे जर तेव्हा आम्ही बाहेर असतो तर आम्ही त्या धुराळ्यामध्ये सापडलो असतो. तर एवढ्या लांबून येणाऱ्या अवलांचे पण इथे इम्पॅक्ट होत होते. म्हणजे हाही कॅम्प सेफ नव्हता. चढाई तर पूर्ण अशी रॉकमधून, आईसमधून अशी चढाई आहे. अशा पद्धतीने बऱ्याच ठिकाणी क्लाइम्बिंग करायला लागतं हार्ड आईसवरती. हे मागे दिसणारं सगळं ग्लेशियर. आणि ह्यातला गमतीचा भाग दाखवत होतो तुम्हाला, जो पुढचा अवलांच तर मी तुम्हाला दाखवला, हा कॅम्प 2 आहे आमचा. जेव्हा ऊन असतं ना तेव्हा सगळं छान असतं, म्हणजे तेव्हा आपण असे फोटो काढू शकतो. कडक ऊन आहे आणि एकदम मस्त वाटतं तेव्हा हिमालयामध्ये, की वा काय छान आपण अनुभव घेतोय. पण जेव्हा थंडी सुरू होते, जेव्हा रात्र होते आणि जेव्हा तुमच्या रात्री तुमच्या उच्छ्वासाचा पण बर्फ होतो आणि प्रत्येक गोष्टीवरती बर्फ हाताला लागायला लागतो. म्हणजे टॉर्च असेल त्याला बर्फ, टेंटची झीप उघडायची त्याला बर्फ, बाटली घेतली त्याच्यात सगळा बर्फ. बघावं तिकडे जेव्हा बर्फ दिसायला लागतो ना तेव्हा अक्षरशः नको व्हायला लागतं. म्हणजे 2 एक्स्ट्रीम कंडिशन्स आपण बघतो, ऊन आणि हे असं बर्फ. तर आता हा आम्ही एक अवलांच पण इथे शूट केला होता. तो आता हा व्हिडिओ आहे पण परत अडकेल. पण हा तो एरिया आहे ज्याच्यातनं इथून अवलांच येतो आणि आम्हाला असा हा रूट जायचा होता. इथे कॅम्प 3 लागतो, इथे कॅम्प 4 आणि इथे वरती समिट आहे. तर अशा पद्धतीने रूट आहे पुढचा. तर हा तो मी तुम्हाला दाखवला. इथून इथपर्यंत जायचंय आणि या मधल्या गलीमधनं अवलांच येतोय. आम्हाला माहिती कधी पण येऊ शकतो अवलांच, तरी गडबडीत आम्ही केला पार आणि तो अवलांच आला आणि तो पार केला. म्हणजे आम्ही आधी असं ठरवलेलं खाली की एकदा अवलांच एरिया पार केला की झालं, समिटच ऑलमोस्ट आपलं. पण तसंही नव्हतं. त्याच्या पुढचं पण टेरेन भयंकर अवघड होतं. सगळीकडनं डोकावणारे हे असे हँगिंग कडे होते, त्याच्यातनं रूट काढायचा होता. तिथून वरती गेल्यावर आमचा कॅम्प 3 असा लावायला लागला आम्हाला. म्हणजे बघा कुठे राहतोय. इथे आम्ही खाली क्रिव्हॅस आहे, म्हणजे ही जशी क्रिव्हॅस दिसतीये ह्याच्यावरती जर कॅम्प लावलं तर कसं वाटेल, तसंच आमच्या खाली पण एक क्रिव्हॅस आहे. आणि हे माहीत असताना सुद्धा त्यातल्या त्यात सेफ जागा म्हणून इथे कॅम्प लावला. कॅम्प लावत असताना खाली धाड आवाज झाले, सगळ्यांची पळापळ. शेर्पान सकट आम्हाला समजेना काय करायचं. 2 मिनिटं इकडे तिकडे पळून लक्षात आलं की कुठं जाऊ शकत नाही. तिथंच थांबलो, आवाज थांबला. मग नंतर लक्षात आलं पर्याय नाहीये, इथंच टेंट लावा. टेंट लावले. इथे एक रोप होता, त्या रोपला आमच्या टेंटमध्ये अक्षरशः तो रोप अँकर करून एक एक्सटेन्शन दिलं आणि हार्नेसला रोप लावून रात्र काढली ह्या कॅम्पवरती, कॅम्प 3ला. तिथून पुढे अशा पद्धतीचं एक हँगिंग ग्लेशियर म्हणा किंवा आईस वॉल म्हणा
ती चढून कॅम्प 4 गाठावा लागला. हा आमचा कॅम्प 4 होता. संध्याकाळी काढलेला फोटो आहे. कॅम्प 4 वरून आम्ही रात्री 11 वाजता निघालो आणि पहाटेपर्यंत चालत होतो. पहाटे साधारणपणे असं दिसलं दृश्य. वेदर काही एवढं छान क्लिअर नव्हतं. ते माहिती होतं की ढग येणारच लवकरच, पण तरी आम्हाला सबमिट करून खाली यायचं असं होतच काही करून. तर मध्ये अनेक ठिकाणी मी मगाशी म्हटलं तसं रोप नव्हते. बऱ्याच ठिकाणी खूप अवघड क्लाइम्बिंग होतं. शेवटच्या टप्प्यामध्ये रोप संपले. अशी एक ती घळ होती, त्या घळीमध्ये रोप संपले. मग तिथे बराच वेळ थांबावं लागलं पुढची टीम पुढे जाईपर्यंत. आणि हे असं समिट होतं शेवटचं. ते समिट बघा किती आहे, जागा केवढी आहे उभं राहायला. तर तेवढ्यातच उभं राहायचं, फोटो काढायचा आणि परत सेफली खालती जायचं, कारण खाली सेफ जाणं हे आमचं समिट. त्यामुळे तिरंगा फडकवला. मी, सुमित, जितेंद्र तिघांनी पोचलो तिथे. घड्याळामध्ये अल्टिट्यूड आणि लॉंगिट्यूड लॅटिट्यूडचा फोटो घेतला. 8092 पर्यंत पोचलेलो होतो. आणि ही ती ओपन ट्रॅव्हल ज्याच्यामध्ये कुठेही रोप लागलेलं नाहीये. इथून जर कोणी घसरला चुकून तर थेट 8000 फूट खालती बेस कॅम्प आहे डायरेक्ट. तर अशा पद्धतीने, पण लकीली त्या दिवशी संध्याकाळ होऊन सुद्धा वेदरने आम्हाला खूप साथ दिली. पुन्हा इथे तोच विषय आहे की जर का ती परमेश्वरी शक्ती नसेल, जर इतक्या लोकांच्या शुभेच्छा नसतील, तर जो वेदर प्रेडिक्शन गेले 40 दिवस अॅक्युरेट चाललं होतं. म्हणजे आमची टीम इथून सांगत होती की रात्री 11 वाजता स्नोफॉल थांबेल, 11 वाजता स्नोफॉल थांबायचा, सकाळी 9 वाजता क्लिअर होईल, सकाळी 9 वाजता क्लिअर व्हायचं. पण बरोबर समिटच्या दिवशी जेव्हा त्यांनी सांगितलं होतं की 2ला वेदर प्रचंड खराब होईल आणि 2-4 टीमला खालती यायला सांगा, त्या दिवशी वेदर प्रेडिक्शन त्यांचं चुकलं. त्या दिवशी आम्ही 2ला समिटला होतो, पण वेदरने आम्हाला साथ दिली आणि वेदर आम्ही खाली कॅम्पला पोहोचेपर्यंत चांगलं राहिलं. कॅम्पला पोहोचल्यानंतर वेदर खराब झालं. मग तिथून बेस कॅम्प पर्यंत आमचा प्रवास बॅड वेदर मध्ये झाला, पण ते ठीक आहे. ते समिट झालेलं होतं, एक रात्रीची विश्रांती झालेली होती आणि त्या सगळ्या जोरावर आम्ही बेस कॅम्प गाठला. तर हे ते शिखर अन्नपूर्णा, जे खरंच माझ्या आयुष्यातला सगळ्यात थ्रिलिंग अनुभव मी म्हणेन इंद्रासन नंतरचा. तर असा एक अनुभव आहे. किती बोलेल तेवढं म्हटलं तसं कमीच आहे, पण जितकं शक्य तितकं कमीत कमी वेळात मी प्रयत्न केला. सो थँक्यू व्हेरी मच शार्दूल. आणि आता काय म्हणजे तू बोल पुढे. शार्दूल, एक प्रश्न शेवटचा. वेबसाईटवर तुम्ही सांगितलं की पुण्यावरून ट्रेक्स चालू होतात. मुंबईतल्या पब्लिकसाठी काय आहे? म्हणजे काही ट्रेक्स मुंबईवरून पण चालू होतात? मुंबईच्या पब्लिकसाठी ट्रॅफिक आहे. नाही, मुंबईसाठी पण करतोय आम्ही. तर तुम्ही पाहिजे तर वेबसाईटवरनं कॉन्टॅक्ट करा नंबर घेऊन, किंवा माझा नंबर मी इथे शेअर करतो. माझा नंबर करू का शार्दूल, चालेल ना? हो, अगदी अगदी अगदी. तुला चालणार असेल तर आम्हाला काहीच प्रॉब्लेम. माझा नंबर मी शेअर केला, नंबर ठेवून घेऊ शकता तुम्ही आणि मला कॉन्टॅक्ट करा. माझा हाच व्हॉट्सअपला नंबर आहे, सो त्याच्यावर आपण बोलूया. थँक्यू. हा, काही अजून कुणाला बोलायचंय काही, की मी एंडअपच्या दृष्टीनं बोलू काही? मला फक्त जस्ट मी नंतर ह्या विषय, हा खूप वास्ट विषय, तर मी ऍक्च्युली तुमच्याशी नंतर बोलेनच. पण हे समिट झालेलं आहे, तर म्हणजे आम्हाला शिकवताना असं सांगितलं होतं की एक सब्जेक्ट होता, त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की समिट झालं की नाही याचं प्रूफ करणारी जी एजन्सी आहे, काही लोकांनी फेक प्रूफ देतात. म्हणजे त्याच्यामध्ये ही फॉरेन्सिक्स ऍड करून ते हे करतात की खरंच ते समिट त्यांनी केलं आहे की नाही. हाही एक खूप मोठा विषय आहे असं मला म्हणजे तेव्हा लेक्चर ऐकत असताना जाणवलं होतं. त्याच्यानंतर माझा काही त्यातला रिसर्च नाहीये, पण तुम्हालाही असं जाणवलं आहे की लोक जस्ट कुठेतरी फोटोशॉप करून दिलं आणि सांगितलं आम्ही ही समिट करून आलो आहे. अगदी. हा इथे थोडासा एथिक्सचा विषय येतो. आणि दुर्दैवाने जसं सगळ्या क्षेत्रांमध्ये देर इज अ डार्क साइड, तसं या क्षेत्रामध्ये सुद्धा व्हायला लागलंय. गेल्या काही वर्षांमध्ये असे अनेक इन्सिडेन्सेस घडले की जेव्हा लोकांनी फेक समिट्स क्लेम केले आणि ते एक तर खूप मोठं गाजलं. पोलीस दाम्पत्यांचं प्रकरण होतं. 2 नवरा बायको पोलीस ज्यांनी एव्हरेस्ट फेक केलं, फोटोशॉप केलं. महाराष्ट्रातलेच होते. हो, अगदी. त्यामुळं त्याचा आम्हालाही पुढे परिणाम भोगावे लागले. म्हणजे नेपाळ गव्हर्नमेंटकडे डील करताना किंवा नेपाळच्या टुरिझम डिपार्टमेंटमध्ये महाराष्ट्रातनं आलंय म्हटल्यानंतर ते थोडं वेगळ्या नजरेने बघतात, आपण किती चांगलं करत असून. तर
काही त्याला पर्याय नाही. पण एक माउंटेनियर जो स्वतः खरा माउंटेनियर असतो तो नाही असं करणार. म्हणजे 100 मीटरवरनं जरी राहिलेला असेल तरी तो स्वतःहून सांगेल की 100 मीटर मी नाही जाऊ शकलो. आणि बाकी प्रूफ गोळा करायला तर येस, म्हणजे आता ऍज पर जर तुम्ही कायद्याने म्हटलात तर तुम्हाला तिथला फोटो क्लिअर दाखवायला लागतो 360 डिग्रीचा. प्रत्येक समिटवरचा काहीतरी एक पिक्युलिअरिटी असते. जसं अन्नपूर्णावरनं मागे मागचे तुच्छेरे नावाचं एक पीक येते दिसतं, एव्हरेस्टवरनं मागचं त्या पॉइंट पर्यंत गेल्याशिवाय मागचं मकालू दिसतच नाही, किंवा लोत्सेवरून किंवा चोयोवरून एव्हरेस्ट आणि लोत्से दिसतच नाही जर समिटला तुम्ही नसाल तर. तर हे जे एव्हिडेंटरी प्रूफ्स आहेत ते द्यावे लागतात. आणि ऑब्व्हियसली तुमचा जर जीपीएसचा फोटो असेल तर ते सगळ्यात जास्त ग्राह्य धरलं जातं. आणि सगळ्यात शेवटी जर वेदर खराब असेल, जीपीएस नसेल, कॅमेरा खराब झाला असेल, काहीच तुमच्याकडे प्रूफ नाही मिळालं तर जो शेर्पा तुमच्या बरोबर आहे त्या शेर्पाचं पण जर तुम्हाला काय म्हणतात की डिक्लेअर केलं की बाबा यांनी सबमिट केलंय तर तेही मानलं जातं. नाही असं नाही. आणि अगदी सर्वात शेवटी क्लाइंबरला स्वतःच्या ह्याला पण महत्व आहे. म्हणजे जर एखादा क्लाइंबर म्हटला की मी पोहोचलो तर लोक मानतात, नाही असं नाही. पण आजकालच्या सगळ्या ह्या जगामध्ये समिटला येस या सगळ्या गोष्टींची आवश्यकता आहे. त्यामुळे आम्ही न चुकता समिटवर पूर्ण मास्क, गॉगल सगळं काढून फोटो काढतो, जीपीएसचा फोटो काढतो, मागचा पुढचा 360 सगळे फोटो काढतो. जेवढं शक्य आहे तेवढं आम्ही करत असतो. पण खूप मोठा विषय आहे, वास्ट विषय. येस येस. म्हणजे हे कदाचित हा प्लॅटफॉर्म नाहीये, पण आता आम्ही पूर्वी बोलायचो नाही कारण आपल्याच फील्ड मधलं काय सांगायचं असं म्हणून. नाही पण आम्ही तू बोल, अगदीच बोल, कारण या आधी पण आम्ही मोकळेपणाने बोला असं सांगितलंय, त्यामुळे तू अगदीच हा. तर आज तुम्हाला आश्चर्य वाटेल पण पुण्यामध्ये 4 लोक असे आहेत जे अर्थात गिरीप्रेमीचे नाही आहेत, पण 4 लोक असे आहेत की ज्यांनी एव्हरेस्टर म्हणून सगळीकडे स्वतःला घोषित केलंय, जे आमच्या समोर एका पॉइंटवरनं खाली आलेले आम्हाला माहिती आहेत. मेंबरनी त्यांना पाणी दिलंय, आपल्या मेंबरनी, पण ते आज एव्हरेस्टर म्हणून मिरवतात. त्यांनी पुस्तकं लिहिली आहेत एव्हरेस्टर म्हणून, त्यांनी काही एव्हरेस्टर्स म्हणून सन्मान मिळवलेत. पण ते आहे. पण आम्ही अनेक वर्ष आम्ही ते करत नव्हतो. असं की आज कुठे लोक एव्हरेस्ट आणि ह्या क्षेत्राला विचारायला लागलेत तर तिथे आपणच सांगायचं की आमच्याच खेळात मॅच फिक्सिंग आहे, तर हे चुकीचं आहे. पण हे आहे, त्याला काय पर्याय नाहीये. सो अनफॉर्च्युनेटली येस. बापरे. आपण शार्दुल. हा बोल समीर बोल. आता ते ब्रेड बटर आणि मी हे तुझं लास्ट सेशन आहे का? हो. हा, मग तुला ना एक कंपल्सरी सगळ्यांना कुठल्या तरी ट्रेकला घेऊन जायची पार्टी द्यावी लागणार आहे जेवढे पार्टिसिपेट झाले. आणि भूषण विल बी आवर मेंटर आणि गाईड. पण मग एक करूया आपण की आपण प्रॉपर ट्रेनिंग घेतलं पाहिजे सगळ्यांनी. अरे नाही, आधी अरे कुठेतरी ट्रिपला तरी जाऊ, भटकंतीला तरी जाऊ छोट्याशा. तेवढं नाही. आता मी येतोच त्या. समीरजी तुमच्या प्रस्तावाला माझं अनुमोदन आहे. पंकज, ट्रेकिंग म्हणजे एकदा फोटो वगैरे सगळे बघून घे. अपेक्षित नाही, आपण एक काम करू, आपण व्याख्या ठरवून घेऊ की गाडी थांबल्यापासून किती वेळ चालायचा आपल्याला ट्रेक हवाय आणि मग कसं जाऊ ना. म्हणजे ट्रिपला जायचं रे, ट्रेक नाही ट्रिपला. असं केलं तर आपण कुठल्याच निर्णयापर्यंत पोहोचणारच नाही. हो शार्दूल, ठरवू आपण, नक्की ठरवूया. खूप मजा आली आणि थँक्यू. बरं, बाय द वे एकच मिनिट मी फक्त विषयाला परत टच करतो. ब्रेड अँड बटर आणि मी जे आहे, तर खरंच शार्दूल थँक्यू व्हेरी मच. तू आज बोलवलंस त्यानिमित्ताने निदान काही लोकांना हे समजलं की ह्या क्षेत्रामध्ये आज काही मंडळी करिअर करतात. आणि मी नक्की सांगतो की इथून पुढच्या 5-10 वर्षांमध्ये जसं वेस्टर्न कंट्रीजमध्ये या क्षेत्राला म्हणजे बाहेरच्या देशांमध्ये ऍडव्हेंचर करणं हा लाईफस्टाईलचा भाग आहे. वीकडेजला काम करायचं आणि वीकेंड्सला ऍडव्हेंचर करायचं हा लाईफस्टाईलचा भाग आहे. फॅमिलीच्या फॅमिली मिळून ऍडव्हेंचर करतात, स्कीइंग करतात, ट्रेक्सला जातात, एक्सपिडिशनला जातात, रॉक क्लाइम्बिंगला जातात. काय मिळतं त्यांना हे करून? कशासाठी करतात? तर ते 2 दिवस ते जे काही करतात, जे ऍडव्हेंचर करतात, जे त्यांच्या कम्फर्ट झोनच्या बाहेर जातात, त्या 2 दिवसामुळे त्यांना पुढच्या 5 दिवस काम करण्याची एनर्जी मिळते आणि सोमवारी त्यांची प्रोडक्टिव्हिटी वाढलेली असते. तर हे आपल्याकडे येणार आहे. तुम्ही सगळ्यांनी पण करून बघा. तुम्ही एक छान ट्रेक करून या,
आणि तुम्हीच जर तुमचा एक लेख लिहायचा असेल, एखादी स्टोरी लिहायची असेल, स्क्रिप्ट लिहायचं असेल, तर ते स्क्रिप्ट किती छान होईल तुम्हीच अनुभव घ्या. तर हे होणार आहे. 5-10 वर्षांनी लोक ह्याच्याकडे एक लाईफस्टाईल म्हणून बघणार आहेत आणि त्यावेळेला या क्षेत्रामध्ये करिअर करणाऱ्यांची संख्याही वाढेल आणि त्यावेळेचं करिअर हे अनेक पद्धतीचं असेल. त्याच्यात फोटोग्राफी, ॲडव्हेंचर फोटोग्राफी असेल, ॲडव्हेंचर व्हिडिओग्राफी असेल, जे डिस्कव्हरीवर आपण का म्हणून फक्त बेअर ग्रिल्सलाच बघायचं, आपला का नाही शो येऊ शकत एखादा तिथे, इंडियन लोकांचा शो का नाही येऊ शकत, बेअर ग्रिल्सचाच मॅन व्हर्सेस वाईल्ड शो का बघायचा आपण. तर हे करिअर आपल्याकडेही सुरू होऊ शकतं. त्यासाठी ॲडव्हेंचरची थोडी बेसिक फाउंडेशन असण्याची गरज आहे. आज मी जसं म्हटलं तसं डिप्लोमा कोर्स चालू झालाय, उद्या डिग्री कोर्स चालू होईल. त्या डिग्री कोर्ससाठी सुद्धा प्रोफेसर्स लागतील, फॅकल्टीज लागतील, त्यासाठी सुद्धा करिअर ऑप्शन्स आहेत. अनेक लोक लिखाण करतायत, पुस्तकं लिहित आहेत, ते एक वेगळं करिअर आहे यातलं. आपल्या अनुभवांनी जे काही आपण शिकतो त्यातनं, परवाच मी काल एक खूप छान आर्टिकल वाचलं की काय त्याच्यामध्ये लिहिलं होतं की अनुभवाला जेव्हा व्यासंगाची जोड मिळते त्यावेळेला त्यातून तत्वज्ञान जन्माला येतं. तर हे खूप मला भावलं म्हणजे का, की एक तर पहिलं तुम्ही ट्रेनिंग घ्यायचा, अनुभव घ्यायचा, तेव्हा तुमचा व्यासंग वाढला की त्यातनं तत्वज्ञान जन्माला येतं. तर हे सगळं ॲडव्हेंचर मध्ये होणार आहे आणि त्याच्या सुरुवातीच्या टप्प्यामध्ये मला तो एक्सपेरिमेंट करायला मिळतोय हे मी माझं भाग्य समजतो. म्हणजे जसं क्रिकेटच्या बाबतीत जेव्हा जुने लोक, म्हणजे मला फार क्रिकेटची नावं माहिती नाहीत, पण जेव्हा क्रिकेट हा इतका लोकांसमोर आलेला नव्हता तेव्हा रणजी खेळणारे लोक, त्यांना ते जितकं प्राईड होतं. आज IPL मुळे क्रिकेट सगळ्यांना माहिती झालंय, पण ती रणजीच्या लोकांनी जे काही केलं असेल किंवा जे ते फील करत असतील ते कदाचित आम्ही लोक एक 20 वर्षांनी फील करू असं मला आता वाटतंय. ह्या ब्रेड अँड बटर कॉन्टेक्स्ट मध्ये बोलायचं झालं तर. करेक्ट. वा, मला फारच म्हणजे आज आता काय शेवटचं सेशन आपण करतो आहोत आणि ते करताना गंमत अशी झाली. मी आज खरं तर सगळ्यांना आम्ही आधी सेशन्स ज्यांची झाली त्यांना पण आम्ही बोलवतच असतो. आज मी खास प्लीज अटेंड करा असं सांगितलं होतं आणि ते सगळेजण आहेत. आज इथे बरेच जण आहेत, म्हणजे सगळेजण नाहीयेत, पण गंमत अशी झाली, तू आत्ता म्हणालास आउट ऑफ कम्फर्ट झोन तुम्ही जाऊन हे सगळं करा. आणि आपलं सगळ्यात पहिलं सेशन जे समीर धामणगावकरचं झालं त्यांनी त्याच्या विषयाचं नावच आउट ऑफ कम्फर्ट झोन हे दिलं होतं. क्या बात. सो सर्कल गेट कम्प्लीट. आणि ते अगदी सहज झालंय आपल्या सगळ्या, की काय होते लाईक वाईज किंवा लाईक माइंडेड पीपल नॉलेजच्या इच्छेने एकत्र येतात आणि हे असं काहीतरी घडतं, अशी ती गंमत झाली. आणि मला आज खूप छान वाटतंय की ते सगळेजण परत इथे एकत्र आलेत. असं सहज, खरं तर खूप काही विचार मी करत नव्हतो. मला असं वाटत होतं अरे यार काय हे सगळे लोक करतायत, आपण जरा बघूया गंमत म्हणून. तर मला एकदा एका मित्राने बोलता बोलता सांगितलं होतं, BR चोप्रा नावाचे मोठे डिरेक्टर प्रोड्युसर, नया दौर फिल्मचे प्रोड्युसर डिरेक्टर, किंवा त्यांचे महाभारत रामायण आपण सगळ्यांनी पाहिलं, मोठे प्रोड्युसर. तर BR चोप्रा असं करायचे की अधूनमधून ते इतर क्षेत्रातल्या लोकांना भेटायला बोलवायचे आणि त्यांना ते भेटायला बोलवायचे, म्हणजे लाईक मायक्रोबायोलॉजी मध्ये आता काय चाललंय, किंवा बायोटेक्नॉलॉजी मध्ये काय गोष्टी घडतायत, किंवा पेट्रोलियम इंडस्ट्रीमध्ये आता कुठल्या गोष्टी काय नवीन नवीन, याच्यासाठी ते लोकांना बोलवायचे आणि त्यांच्याबरोबर बसून फक्त गप्पा मारायचे आणि त्यांना सांगायचे की माझ्याबरोबर तुम्ही ब्रेकफास्ट पासून ते लंच पर्यंत राहा. आणि मग तो दिवसभर ते त्यांच्याबरोबर वावरायचे आणि मग त्यांना टप्प्याटप्प्यावर विचारायचे, हे तुमच्याशी संबंधित आहे का, मग ते तुम्ही कसं करता, असं ते सगळं विचारायचे आणि समजून घ्यायचे. म्हणून तो माणूस एवढा मोठा डिरेक्टर प्रोड्युसर झाला. तर मला असं झालं यार आपण का नाही असं काहीतरी करायचं. आणि असंच ती एक किक बसली आणि त्या याच्यातून ज्यांना ज्यांना शक्य होईल त्यांना मी बोलवण्याचा प्रयत्न केला. आणि माझ्यासोबत कृपेश होता पहिल्यापासून आणि आम्ही हे सगळं जुळवून आणलं आणि शेवटचं सेशन काहीतरी सॉलिड केलं पाहिजे असं आमचं खूप चाललं होतं. पहिलं सेशन सॉलिड म्हणून लोकसत्तानी तरुण तेजांकित म्हणून पुरस्कार दिलेल्या समीरनी सुरुवात केली. मग त्याच्यानंतर स्ट्रक्चरल इंजिनियर अनुप सूर्यवंशी, त्याच्यानंतर अंबरीश धर्माधिकारी जो पब्लिक मेंटल हेल्थ बद्दल बोलला, मग कृपेश स्वतः ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग आणि ह्या सगळ्याबद्दल आणि ऍडव्हर्टायझिंग ह्याबद्दल पण तो बोलला. विवेक निर्मळ जे किसान कनेक्ट नावाचा ऍप चालवतायत आणि त्यांचे वेगवेगळे प्रयोग शेती व्यवसायाशी संबंधित ते पण होते. बाय द वे आपण ट्रिप बद्दल बोललो आणि विवेकने आपल्याला सगळ्यांना इन्व्हाइट केलंय की त्याचं किसान कनेक्टचं काम कसं चालतं एका छोट्या गावातून, ते सगळेजण बघायला या. तर ती पण एक वेगळी, म्हणजे प्रत्येक सेशनची एक ट्रिप आहे
असं आपण गृहीत धरू शकतो. आणि त्या याच्याने आपण ते प्लॅन करू शकतो. त्याच्यानंतर सुमित लांडेंनी आपल्याला बुक पब्लिकेशन बद्दल सांगितलं. लीलानीनी आपल्याला ह्या सगळ्या याच्यामध्ये आपल्या फिल्म किंवा आपण सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत, फोटोज, फिल्म्स, हे प्रिझर्व कसं करूया, कन्झर्व कसं करूया, काय ते इम्पॉर्टंट आहे आपल्या मानववंशशास्त्र या विषयाशी संबंधित, ते आपल्यासाठी ते कसं इम्पॉर्टंट आहे आणि त्याच्याने काय होते आज. आणि लीनाली आणि भूषणची भेट झाली, हे फार बरं झालं, कारण भूषण आपले प्रत्येक फोटोचं प्रिझर्वेशन झालं पाहिजे. पुढच्या 500 वर्ष आपण ते सगळे जपून ठेवलं पाहिजे, कारण 500 वर्षांनंतर सुद्धा आपले हे फोटोज, तू आता जाऊन आलायस अन्नपूर्णाला, तो फोटो 500 वर्षांनंतर सुद्धा बघायला मिळाला पाहिजे लोकांना. त्याच्यासाठी आपल्याला काय करता येईल ते फार बरं झालं. लीनाली, आपण आता दोघं जाऊन भूषणकडे जाऊया आणि या सगळ्या गोष्टी कशा प्रिझर्व करता येतील याबद्दल पण बघूया काय काय करता येईल ते. आणि अनुप टिळकनी काल आपल्याला सॉफ्टवेअर या गोष्टी आपण कशा कशा आपल्या डेली लाईफ मध्ये, मग तो फेसबुक आणि इंस्टाग्राम बद्दल पण बोलत होता. अगदी आपण नेटफ्लिक्स आणि अमेझॉनच्या वेळेला आपण काय काय सॉफ्टवेअरच्या गोष्टी आपल्या जवळ येतात ते झालं. आणि आज हार्डवेअर कम्प्लिटली आज आपण भूषणच्या या सेशननी एंड केला. मलाच खूप एक्साइटिंग वाटतंय हे सगळं, की सहज म्हणून करायला गेलो आणि खूप काहीतरी सॉलिड हाती लागलं असं मला झालं. जास्तीत जास्त सेशन्स मी रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आजचं पण सेशन आपण रेकॉर्ड केलेलं आहे. आता मी ते हळूहळू प्रत्येकाला त्या लिंक्स कशा देता येतील ते बघतो. तर असा सगळा हा प्रवास झाला. आणि मी आज तुम्हाला मुद्दाम बोलवलंय, समीर, लीनाली आज आहे आणि भूषण पण आहे, तर की आम्ही हे केलं सहज गंमत म्हणून. कृपेश होस्ट पण आहे आणि ऑर्गनायझर मध्ये पण आहे. अनुप टिळक पण आज आलाय. तर आम्ही हे सहज म्हणून करायला गेलो आणि त्याची गंमत आली, आम्ही ती खूप मजा केलीच त्याच्याबद्दल. पण अशा पद्धतीच्या काय काय गोष्टी करता येऊ शकतील किंवा काय बघता येईल हे आम्हाला तुमच्याकडून एकदा थोडंसं समजून घ्यायला आवडेल, की अरे तुम्ही हे पण करू शकता, तुम्ही ते पण करा. असं जर तुम्हाला काही सांगावंसं वाटत असेल, सो प्लीज आपले जे सगळे गेस्ट आहेत, स्पीकर्स आहेत, त्यांना मी म्हणतो की तुम्हाला प्लीज काही सांगावंसं वाटत असेल तर प्लीज बोला. मला वेळ लागेल विचार याचं मला लगेच सजेशन नाही देता येणार, पण मला म्हणजे मी हे म्हणजे इतके व्हेरी सब्जेक्ट आहे. म्हणजे मला कालचाच अनुभव असा की मी शार्दूलला मेसेज टाकला, अरे माझ्या शेजारी माझी आर्किओलॉजिस्ट फ्रेंड बसली आहे आणि मला हे मी तिच्याशी बोलत असताना मला शार्दूलचा मेसेज उद्याच शेवटचा आहे. म्हटलं आणि मी आत्ताच तिला विचारलं की विल यू बी इंटरेस्टेड इन डुईंग दिस सेशन, कारण आणि ती आर्किओलॉजिस्ट मध्ये आणि ती डायनेस्टीज आणि मग कॉइन्स आणि खूप काय काय मला ती सांगत होती. त्याच्यावर अचानक मला जाणवलं की अरे इथं सेशन झालं तर किती मस्त होईल आणि आपण हे शार्दूलला सांगितलं पाहिजे. असं मी विचार करत असतानाच मला शार्दूलचा मेसेज आला. मला इतकं असं नाही काय म्हणजे खरं तर अजिबात हे थांबवायचं नाहीये, हे काहीतरी सीझन 2 करत सीझन 2 ऍक्च्युली हो आणि करायचाच आहे, पण तो कसा करता येईल त्याचं पण जरा थोडं प्लॅनिंग करू आम्ही. एकदा सगळेजण परत एकदा भेटूया आणि विचार करू की काय करता येईल एक्झॅक्टली. कारण पण झालंय असं, ते नुकताच लॉकडाऊनमुळे 2 महिने लोक थांबून होते कामं न करता आणि अचानकपणे आता सगळ्यांचीच कामं सुरू झाली. म्हणजे रविवार सुद्धा आता आमचा प्रॉब्लेम असा असतो की आमच्याकडे शनिवार रविवार काही नसतो ना, तर ते काय तो कसा धावून येईल अंगावरती ते काही सांगता येत नाही. त्यामुळे तो वेळ नक्की काढता येत नाही. तरी सुद्धा हे कसं करता येईल याचा प्लॅनिंग मी करतोच आहे आणि सगळ्यांशी मी बोलेनच त्याबद्दल. पण त्यामुळे अचानक आता कामं सुरू झाली, सगळ्यांची धावपळ सुरू झाली, त्यामुळे ते थांबलंय. पण काहीतरी नवीन काहीतरी आयडिया काढून हे जुळवायला पाहिजे. हा कृपेशकडे आहे काहीतरी, बोल. बऱ्याच जणांना कॉलवरच्या माहितीच आहे, म्हणजे शिल्पकार सराफ सर, शार्दूलचे वडील संस्था जे चालवायचे. तर मी शार्दूलशी बोलताना असं जाणवलं, हे थोडंसं एक शिबिरासारखंच झालं. आणि शिबिरामध्ये अजून एक कन्सेप्ट होती फॉलोअप शिबिर, कारण की मुलांची बॉन्डिंग खूप व्हायची त्या 10 दिवसात आणि पुन्हा कधी भेटणार किंवा काय शिकता येईल, तर त्याच्यात 3-4 महिन्यांनी एक फॉलोअप शिबिर व्हायचं, ज्याच्यात एक ट्रिप असायची. तर शार्दूल, मला आता जस्ट कनेक्टिंग ऑल दिस 3 सेशन, दोन्ही लकीली आपले श्रीरामपूरचे स्पीकर्स होते, किसान कनेक्ट पण आणि शब्दालय प्रकाशन पण. आणि मुंबईवरून श्रीरामपूरला जायचं म्हणजे मे बी पुण्यावरून जात असणार रस्ता. त्यामुळे ट्रेक, शब्दालय आणि
हा मी कम्प्लीट करतो फक्त. सॉरी तर ट्रेक, शब्दालय आणि किसान कनेक्ट हे तिन्ही एकत्र करून जर वन डे ट्रिप करता आली, ऑब्विसली लॉकडाऊन परमिटिंग, तसं काहीतरी करता येईल असं मला वाटतं 1-2 महिन्यांनी. त्यात जर दुसरं पण जसं स्नॉवेलचं पण त्याच्यात कुठे काही कनेक्ट करता आलं, मे बी समजा जाताना बसमध्ये आपण स्नॉवेल संबंधी काहीतरी करतोय, असं एक 4-5 स्पीकरचं कनेक्ट करून काही करता येऊ शकतं असं मला वाटतं. या केतकी ताई बोलत होती तू ना काय मध्ये. म्हणत होतीस? हा मी असं म्हणत होते की मग सीझन नंतर त्याचा एक फॉलोअप, म्हणजे मग आता फर्स्ट सीझन, मग त्याचा फॉलोअप, मग सेकंड सीझन, मग त्याचा फॉलोअप, असं आपल्याला करायला लागेल. हो हा म्हणजे असं झालं तर फारच मजा येईल. बरोबर बरोबर. समीर, तू काय, समीर आहे का कनेक्टेड? आहे. अरे नाही, मी तर पहिल्यांदा सांगितलं एक ट्रिप होना ही चाहिए. सुरुवात त्यानंच केली आहे. पण प्लीज आम्हाला हा बोल. शार्दूल, मी नक्की एक ऑकेजन तुम्हाला देतो. आमच्या अन्नपूर्णाच्या फिल्मचं पण काम चालू आहे. अर्थात काम म्हणजे इनहाऊसच चालू आहे. त्याला तुमची मदत मिळाली तर अगदी सोन्याहून पिवळं होईल तुमच्यापैकी कोणाची. पण ती लवकरच तयार होईल डॉक्युमेंटरी, आणि ती झाली की ती पण बघायला आपण एकत्र भेटू शकतो. ऑफलाईन, ऑनलाईन, व्हॉट एव्हर भेटू शकतो नक्कीच. चालेल. आणि ट्रेकला आउटडोअरला जायला तर एनी टाइम तुम्ही सांगा, आम्ही तयार आहोत. वा. आपण ह्या फिल्मचं स्क्रीनिंग तर आपण प्लॅन करूच शकतो. ऑनलाईन झालं तर सगळ्यांना कम्फर्टेबल. बघूया काहीतरी करून आपण ते तरी जुळवूया, आणि त्याला जोडून जर मामांच्या गप्पा झाल्या तर मग काय विचारायलाच नाही. पण भूषणला मी जेव्हा सांगितलं तेव्हा भूषण म्हणाला, अरे मला काय बोलवतोस तू, ऍक्च्युली मामांना बोलवलं पाहिजेस, म्हणजे उमेश शिरपे जे हे सगळं काम बघतात गिरीप्रेमीचं, तर तो म्हणाला अरे तू त्यांना बोलवलं पाहिजेस. मी म्हणलं अरे ठीक आहे, आधी तू तर बोल असं. पण भूषण, तू आज मामांच्या तोडीच्या गप्पा मारत होतास, म्हणजे मला असं खूप छान वाटलं की तू उगाच त्यांना सजेस्ट करत होतास, त्यांना पुढे सरकवत होतास. थँक्यू. पण सेकंड सीझन मध्ये आपण त्यांचा विचार अगदीच करू शकतो, कारण मला अगदीच अंदाज आहे की त्या सगळ्याच्या बद्दलचा त्यांचा काही अनुभव सेम असले तरी सुद्धा त्यांचा टेक व्यासंग वेगळा आहे, वेगळाच आहे. त्यामुळे तत्वज्ञान वेगळं आहे. तत्वज्ञान वेगळं आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. हो. वा. तर ठीक आहे, खूप मजा आली. सगळेजण आपण जॉईन झालो या निमित्ताने. कधी वाटलं नव्हतं की असे वेगवेगळ्या ह्याच्यातले लोक अचानकपणे एकत्र येऊन काहीतरी गप्पा टप्पा करू. पण याचं कंटिन्युएशन काय करता येईल याचा आपण नक्कीच विचार करूया. सगळेजण विचार करा, सगळेजण सजेस्ट करा, आणि सगळ्या ह्या वेलकम आहेत, सगळा फीडबॅक आणि सगळ्या पद्धतीचे रिॲक्शन्स. तर आपण बघूया आणि हे नक्कीच काहीतरी प्लॅन करूया. वेगवेगळी डोकी आदळली तर त्याच्यातून फ्रिक्शन होऊन नक्कीच काहीतरी नवीन निर्माण होईल अशी आशा करतो. आणि सगळेजण येस, तुला हे शार्दूल आणि मला आत्ताच कळलं कृपेश हा तुझा बॅकबोन होता या प्रोसेसमध्ये, तर मला तुम्हाला थँक्यू म्हणायचं आहे. आणि या प्रोसेस थ्रू मला, आपण कसं असतं ना की एक रुटीन लाईफ चालू असतं आपलं, आणि मग एक गोष्ट आपली सुरू राहते. या सेशनने एक वेगळे विषय कानावर पडले. दॅट्स म्हणजे आपल्या, जसं तू म्हणालास बी.आर. चोप्रांनी वेगवेगळ्या लोकांना बोलवलं, तसं आमच्यासाठी किंवा सगळ्या लोकांना एकत्र आणून आमच्यासाठी काय म्हणतात त्याला, विचार करण्यासाठी पॉइंट्स दिले. फूड फॉर थॉट्स जे असतात. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू शार्दूल चोप्रा. थँक्यू एव्हरीवन. आणि मी एक लिंक पेस्ट केली आहे जिथे शार्दूलची माझी भेट झाली डॉक्युमेंटरीची, तर ती बघा सगळ्यांनी आवर्जून. एव्हरेस्टची. हो, मी ती शेअर करेनच सगळ्यांना. मी येस. ओके, सो थँक्यू व्हेरी मच. थँक्यू भूषण, थँक्यू सो मच. थँक्यू. तुम्हाला सगळ्यांना भेटून छान वाटलं. शार्दूल, एकच मिनिट. थँक्यू सर. थांबा, खूप जण एकाच वेळी खूप जण बोलतायत. एक जण मला शार्दूल, मला एकच म्हणायचं होतं की आता आपण किती 17 जण आहोत, प्रत्येकाला एक 10-20 सेकंद तरी काहीतरी बोलायचं असेल तर बोलू दे. मला चालणार आहे. आणि म्हणजे प्लीज, खरंच ज्यांना अडचण असेल ते अगदीच सेशन लिव्ह करू शकतात, त्याचं बॉदरेशन नको कुणाला. अगदीच कुणाला बोलावं वाटत असेल तर अगदी बिंदास बोला.
बरं आता कोणीच बोलणार नाही तर मी सुरू तरी करतो. हो, चालेल, लक्ष. मला लीनाली जे म्हटली की तिचे मैत्रीण म्हणजे आर्किओलॉजीचं आणि ते, तर शार्दूल हे सेशन्समुळे खूप म्हणजे तसंच आहे की कानावर पडत राहिलं, नवीन गोष्टी समजत राहिल्या. मी तुला काल पण मेसेज केला की अनुपचं सेशन खूप सुंदर झालं. तर ना असं हे होत राहतं. तर मला फक्त एवढीच विनंती आहे की आपण हे थांबवूयात नको इथं. ते कशा पद्धतीने मॅनेज करता येईल म्हणजे कामाच्या वेळा आहे ते सगळं मान्य आहे, पण शेवटी आपण आपल्याला आवडणारी गोष्ट मिळाली की वेळ काढतो आणि मॅनेज करतो. तर आपण नक्कीच करू शकतो. तर हे थांबवूयात नको. नवीन नवीन विषय कळत राहतील, त्यानिमित्ताने शोध सुरू राहील. तर प्लीज तेवढं कन्सिडर करा. आणि श्रीरामपूरच्या भेटीचं कधी करायचं प्लॅन तुम्ही सांगा. आपल्या दोन्ही भेटी तिथं जवळच आहेत, किसान कनेक्टचं पण आणि शब्दाताईचं पण. तर त्याचं पण आपण लवकर प्लॅन करूयात आणि सगळे जाऊयात तिकडे. मजा येईल तुम्हाला सगळ्यांना तिथं. अरे अक्षय, ते श्रीरामपूरवरून तुझं घर किती जवळ आहे की लांब आहे काय? माझं तिथून 150 किलोमीटर. बरं, ठीक आहे, ओके. पण आता सेशन्स विषयी अनिल दादा बोलणार आहे. अहो, ज्येष्ठ नागरिक म्हणून तुम्ही बोला की पहिल्यांदा काहीतरी तुम्ही रसाळ बोला. साहेब. नाही, शार्दूल, खरंच मला खूप आवडलं हे सेशन सगळेच आहे. मी यातले फक्त 5 सेशन अटेंड करू शकलो, परंतु हा उपक्रम थांबवू नकोस. खूप छान आहे. थोडासा ब्रेक घेऊन आपण वाटल्यास पुन्हा एकदा एकत्र भेटू. पण हे सेशन वेगवेगळे विषय आले तर आम्हाला देखील खूप ज्ञानात भर पडेल. थँक्यू. थँक्यू भूषण. थँक्यू एव्हरीवन. थँक्यू. आणि काही थॉट आणखी आले की त्याला वेगळ्या पद्धतीने कसं करता येईल तर मी शेअर करीनच. अगदी अगदी अगदी. आणि जसं अक्षय म्हणाला की जर असं होत असेल की दर आठवड्याला नसेल जमत तर एव्हरी 15 डेज जमत असेल म्हणजे टाइम बघून मग ते शेड्यूल करता येऊ शकतं. चालेल. येस, ठीक आहे, करूया विचार. पण आता ओके. शार्दूल, जर बाळ जन्मालाच दिलंय तर त्याला संस्कार, शाळा, कॉलेज हे सगळं कर. एकतर द्यायचंच नव्हतं, दिलंय ते चळवळ चालू पाहिजे. आणि इतक्या दिवस तू आणि कृपेश होता, आता मला आत्ताच्या स्थितीत 15 लोक दिसतात. आपण 15 सगळे ऑर्गनायझर हो आणि वा. चळवळ पुढे चालेल. चालेल. धन्यवाद. आणि सॉरी, जस्ट टू मेन्शन की कृतार्थ शेवगावकर आणि मोहित कुंटे हे पण आमच्या म्हणजे काय बॅकहँड टीम म्हणून माझ्या बरोबर सतत काम करत होते. आणि हे करताना आम्ही एक वेगळा व्हॉट्सअप ग्रुप करून सतत प्लॅनिंग करत होतो. हे करायचं, ते करायचं, अरे लिंक पाठवायची राहिली, अरे हे झालं, गोंधळ झाला, अरे ते पोस्टर टाकायचं राहिलं, मला प्रेझेंट करायचंय, तू एक काम कर, तू लिंक सेंड कर, वगैरे वगैरे, अशा सगळ्या गुंत्यामध्ये आम्ही हे करत होतो. शिवाय हे सेशन्स रेकॉर्ड कसे करायचे हे मला अनुप टिळकनीच शिकवलं. ते काय करता येईल त्यांनी एक टेक्निक एक शोधून काढली त्याच्यात, ते आम्ही आता करतो आहोत. तर जास्तीत जास्त सेशन्स रेकॉर्ड केले. तर ह्या पण सगळ्या लोकांचे थँक्यू की त्यांनी बॅकग्राऊंड टीम म्हणून खूप चांगलं काम केलंय. हो. आणि सगळ्या स्पीकरचे आभार. आणि अक्षय पाटील हे 2 जे आपल्याला मौल्यवान लोक दिले त्याचे अक्षयचे विशेष आभार. अक्षयचे विशेष. लिनालीचं सेशन खूप आवडलं. आज भूषणजीचं आवडलं. फक्त स्नोवेलला मला ऍड नव्हतं केलं, त्यामुळे मला माहित नाही काय. का नव्हतं ऍड केलं त्याला? नाही, गोंधळ असा होत होता ना की सुरुवातीला, म्हणून मी नंतर मेंबर्स वाढवले माझ्या बरोबर. कारण मी पंकजला पर्सनल मेसेज केला होता, पण मला असं वाटलं मी त्याला ग्रुपमध्ये ऍड केलंय. मी स्वप्नील बोराडेच्या बाबतीत पण असंच झालं की मला असं वाटलं ते होतं ना, अरे बापरे, लग्न तर केलं पण 2 मित्रांना पत्रिका पाठवायची राहिलीच. तर तशा पद्धतीनं काही जणांना मी लिंक पाठवायचीच विसरलो आणि त्यांना पण कळलं नाही की लिंक कशी काय आली नाही किंवा यांनी पुढचं काहीच कसं पाठवलं नाही. आणि मग माझ्या सेकंड सेशनच्या आधी लक्षात आलं आणि मग मी परत सगळ्यांना जुळवलं. सो असं थोडं होत होता गोंधळ, कारण मी माझी कामं सांभाळून ते करत होतो. तर पण ठीक आहे, आता इथून पुढे आपण जरा जास्त टीम असेल तर जास्त प्लॅन्ड वर्क करता येईल आपल्याला, मजा येईल. आणि माझ्याकडे सॉरी बोल. मी काही फोटो काढले, सापडणार, घरून गावाकडून गोळा करणार आणि मी लिनालीकडे घेऊन जाणार आहे असं मी ठरवलंय. नक्की नक्की. मला माहित नाही ते कधी होईल बरं का, पण मी ठरवलंय. काही हरकत नाही, या लाईफ टाइम मध्ये झालं पाहिजे. आणि रेकॉर्डेड सेशन्स मला जे माझे मिस झाले मला ऐकायला आवडतं. येस, नक्की, मी सगळ्यांना देतो. ओके, मला वाटतं इतकं पुरे. सेकंड सीझनचा विचार करूया, परत एकदा कनेक्ट होऊया सगळे. मजा आली खूप सगळे, आणि तुम्ही सगळे कनेक्ट होत राहिलात आणि बोलत राहिलात म्हणून मजा आली.
आणि पुढेही काहीतरी करण्याचा विचार करूया. मी कळवेनच आणि कुणाला काही सुचलं वाटलं तर मला कळवा. सो थँक्यू टू स्पीकर्स, थँक्यू टू मेंबर्स. अनुप थँक्यू सो मच अनुप, सगळ्यांचे आभार, धन्यवाद. थँक्यू भूषण, ओके, थँक्यू येस, शार्दूल, थँक्यू. बाय 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 बाय. बाय अबीर. कृपेश, येस. तू आधी मीरा रोडला माझ्या घरी ये, ट्रेकचा आपण नंतर बघू. ठीक आहे सर. आपण ऑफलाईन घेऊया पूर्णानंद. पूर्णानंदने आमच्याकडे स्टॉप लावायचा असं बरोबर स्टेटमेंट केलेलं आहे. पूर्णानंद त्यांनी एक रन काढून बिन घेतलं, पूर्णानंद वागलेला आहे. एक रन काढलाच त्यांनी. अच्छा त्याचे पॉइंट्स आहेत का? बरं. तुम्ही बॉल नाही टाकला तरी सुद्धा रन काढतो तो. तुम्ही वांडेकर म्हणता का काय? पूर्ण म्हणजे काय? वांडेकर तो हाच. एक पूर्णानंदाचे पण आभार मानायचे राहिले या सगळ्यात, त्याचेही मी आभार मानत आहे. कोणाचे? पूर्णानंदाचे. हा, थँक्यू. हा, अरे अनिल मी अंकुशचे आभार मानले नाहीयेत. अंकुशचे आभार मान. चलो बाय 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 बाय. थँक्यू. थँक्यू.